काल आपण श्रवण निरूपण हा प्रकार पाहिला. आपण हे पण पाहिलं की समर्थांनी नवविधा भक्ती सांगायच्या आधी मृत्यू निरूपण केलं, वैराग्य निरूपण केलं आणि मग नवविधा भक्तीला स्पर्श केला. विभक्त म्हणावे म्हणजे विभक्तपण नसणं म्हणजेच भक्ती आहे. हे भक्तीचं लक्षण आहे. तो देव आणि हा मी हे जे आहे हे भक्तीमध्ये चालत नाही, द्वैत चालत नाही. पण या उपदेशाला ग्रहण करण्यासाठी शिष्यानं त्या अवस्थेत यायला पाहिजे. त्या अवस्थेत श्रवणामुळे शिष्य आला वैराग्य निरूपणाच्या शेवटी आणि त्यानं तळमळून सद्गुरूंच्या पायी लोटांगण घातलं. समर्थ असं म्हणतात दासबोधामध्ये की अश्रुपात झाला. काल आपण पाहिला हा विषय. म्हणजे ही तळमळ जिथं उत्पन्न झाली तिथं समर्थ सरसावले नवविधा भक्ती सांगायला. म्हणून हा विषय अत्यंत गांभीर्यानं श्रवण करण्याचा आहे. ठीक आहे, भक्ती प्रकारच ऐकायचे आहेत ना, म्हणून आपण आपलं जाता जाता ऐकूया. इतका साधा त्याच्या बाबतीत आपला ॲप्रोच असू नये, इतकी साधी भूमिका असू नये, हेही आपण पाहिलं. श्रवणाचे अनंत कंगोरे पाहिल्यानंतर दुसऱ्या भक्तीमध्ये समर्थ प्रवेश करतात आणि दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या या स्थानी आज एक विलक्षण योग जुळून आला. तो योग असा आहे की खरं कीर्तन म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारांनी त्याचं वर्णन करता येतं. भगवंताची कीर्ती गाणं, भगवंताचं गुणवर्णन करणं किंवा सगुण चरित्र सांगणं. समर्थांच्या ओव्या आहेत समोर आपल्या. खरं म्हणजे दासराम महाराज सांगलीचे एक सुंदर उक्ती करतात. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. तर ते म्हणतात, अंतर्यामी नटनाम परमात्म्याचा होणारा नाच म्हणजे कीर्तन आहे असं म्हणतात. म्हणजे आपलं स्वरूप हाच तो परमात्मा आहे ना. सद्गुरू कृपेनं त्याची ओळख होते. आपण कोण नाही हे लक्षात येतं, आपण कोण आहे हे कळतं. त्या अवस्थेमध्ये जेव्हा पूर्ण भरून येतो साधक, जसा एखादा ढग पूर्ण भरून यावा आणि भरून आल्यानंतर मग तो कोसळावा, तसं साधक जेव्हा आतून पूर्णपणे भरून येतो सद्गुरू प्रेमानं, आत्मबोधानं, भक्तीनं, सर्व दृष्टीनं जेव्हा तो भरून येतो आणि त्याचं भांडं जेव्हा उतू जातं त्यावेळी बाहेर जे पडतं ते कीर्तन आहे. असं कीर्तन खरं आहे आणि ते ज्यांच्या कृपेनं ओसंडून वाहतं ते स्वतः इथं आलेले आहेत. आणि इथे नेमका त्याच दिवशी कीर्तन भक्तीचा विषय आहे. हा अत्यंत विशेष योग आहे आणि हा संबंध खूप अलौकिक आहे. असं पहा, भगवंता व्यतिरिक्त खरं कोणीच नाही आहे, पण असं केलं तर भगवंताला पण मजा येत नाही ना आणि भक्तालाही मजा येत नाही. एकरूपच होऊन गेलो तर मग तिथे भक्तीचं सुख नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. मग भक्तीचं सुख अनुभवण्यासाठी भगवंतापासून वेगळे होऊन भगवंताची स्तुती करतात कीर्तन म्हणून. म्हणजे हा संबंध इतका प्रेमाचा आणि इतका जिव्हाळ्याचा असल्यामुळं भगवंताला कीर्तन अतिप्रिय आहे असा उल्लेख समर्थांनी दासबोधात केलेला आहे. आता त्याला सगळ्याच भक्ती प्रिय आहेत, पण कीर्तन अशासाठी अतिप्रिय आहे कारण त्याचंच प्रेम त्याच्याकडूनच येऊन पुन्हा त्याच्यापाशी पोचतं आणि त्यासाठी तो भक्तीचा आधार घेतो. असं हे कीर्तन. मला एक एक ओवी इतकी पाठ नाही 9व्या अध्यायातली, पण तो सगळा अध्याय स्वामीजी तुमच्या चरणांपाशी आत्ता ठेवतो. एक ओवी आहे त्याच्यामध्ये, बाळक बापाचे ताटी रिगे, माहिती आहे तुम्हाला. वेगोनी बापा तेच जेवू लागे की तो संतोष लेनी वेगे मुखची उडवी. सांगा
या क्षणाला आत्ता तशीच घटना आहे की नाही. ज्यांनी अखंड श्रवण केलेलं आहे आणि करवत आहेत असे प्रत्यक्ष बसलेले आहेत आणि त्यांच्यापुढे निरूपण करायचं, असा कीर्तनाचाच समारंभ चालला आहे आणि कीर्तन भक्तीच त्याच्यामध्ये विशद होती आहे. असो, आपण समर्थांच्या विषयाकडे वळूया. समर्थ म्हणतायत, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, यथायोग्य. यातला यथायोग्य हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या शक्यतेप्रमाणे करतोच असं नाही. पहा, आपली सोय आपण आधी बघतो आणि मग कर्माची सोय बघतो. म्हणजे हे शुभ्र कपडे घातलेत ना, मग समजा भांडं उचलायची वेळ आली तर याच्यावरती सांडणार नाही याची काळजी आधी घेतली जाते आणि ते कार्य घडेल याची काळजी नंतर केली जाते. यथायोग्य कर्म घडत नाही आपल्या हातून, पण समर्थांनी यथायोग्य शब्द वापरला आहे. आणखीन एक शब्द आहे यथाशक्ती, यथामती. असं आपण करत नाही, पण समर्थ म्हणतायत यथायोग्य आतून भगवत चिंतन बाहेर पडणं मुखावाटे. अर्थातच ते चिंतनाच्या रस्त्याने आलेलं आहे, मननाच्या रस्त्याने आलेलं आहे, तेव्हा त्याला कीर्तन म्हटलं गेलेलं आहे. मग असं घडण्यासाठी सर्व मार्गांनी आत आधी भगवंताचं प्रेम आलं पाहिजे, तर ते आलेलं प्रेम बाहेर पडेल ना. असं पहा, चंदनाचं झाड आहे, वाढतं, पण वाढल्यानंतर त्याला सुवास असत नाही. तरुण चंदनाच्या झाडाला वास असत नाही. ते वृद्ध झाल्यानंतर त्या चंदनाच्या झाडाला वास येतो. एका मर्यादेपर्यंत त्यानं पोषण करून स्वतःला सुगंधित बनवलेलं आहे आतमध्ये आणि मग तो सुगंध वाटत फिरत आहे. तशी कीर्तन भक्ती प्रवाहित होते. प्रवाहित असा शब्द आहे बरं का, आतून प्रवाहित होते. आणि हा पाझर फुटणं आतमधून हे शिष्याकडून, साधकाकडून अगदी सहज घडून येतं. कुठल्याही सायासाशिवाय, प्रयत्नाशिवाय तेव्हा त्याचं कीर्तन घडतं. आता याचे दोन पैलू आहेत. हा असा पाझर फुटणं ही एक अवस्था आहे. ही आज मितीला आपल्यामध्ये निश्चित नसेल. आपल्यामध्ये पाझर फुटतात, पण विषयाचे पाझर फुटतात. विषयाकडं धावायला जातो आपण. म्हणजे येत नाही सद्गुरूंपाशी असं नाही आहे. सद्गुरूंपाशी आल्यानंतर थोडा काळ स्थिर होतो, पण जेव्हा पुन्हा विषयाचा स्पर्श होतो त्यावेळी विषयाच्या ठिकाणी स्थिर होतो. पुन्हा सद्गुरूंपाशी आलो तर सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर होतो. असं आत बाहेर आपलं चालू आहे. मग अशांसाठी कीर्तन नाहीच आहे की काय? तर असं नाही. कीर्तन भक्तीचे सुद्धा स्तर आहेत, प्रकार आहेत. जो साधन मार्गावरती आलेला आहे तोही कीर्तन करेल, जो साधन मार्गावरती स्थिरावलेला आहे तोही कीर्तन करेल, ज्याच्यामध्ये साधन मुरलेलं आहे तोही कीर्तन करेल, मुरून जो परिपूर्ण झालेला आहे तोही कीर्तन करेल. आणि परिपूर्णतेलाही गिळून, बरं का, परिपूर्णतेलाही गिळून जो तदाकारच झालेला आहे तोही कीर्तन सुख उपभोगेल आणि इतरांना कीर्तन सुख देईल. म्हणजे हे वर्णन ऐकल्यानंतर कोणी असा विपर्यास करायचा नाही बरं का, बापरे आपल्यासाठी काही कीर्तन भक्ती नाही आहे, एकतर तदाकारता आली पाहिजे, नाहीतर इतकं भक्तीनं ओथंबलं पाहिजे की वाहिलंच पाहिजे, त्यानंच कीर्तन करावं, असा याचा अर्थ नाही. त्या त्या भक्तिसुखाचा अनुभव तशी तशी आतमध्ये प्रगती घडवून आणतो, चित्तशुद्धी घडवून आणतो आणि त्या चित्तशुद्धीनं पुन्हा साधनाच्या मार्गावरती साधक अग्रेसर होतो. अग्रेसर होता होता अडखळला की परत चित्तशुद्धी करून घेतो, परत अग्रेसर होतो. हे चालत राहणं हा जो प्रवास आहे तो कीर्तनानं सुखकर होतो आणि इतरांनाही सुख दिलं जातं. म्हणून ही भगवंताला अतिशय प्रिय अशी भक्ती आहे. पहा, आपलं जर ठरलं अमुक अमुक ओवीवरती प्रवचन करायचं आहे, आता ओव्या माहीत असतात, विषय माहीत असतो, पण ठरलं आता स्वामीजींनी सांगितलं की या 5 तारखेला तुला बोलायचं आहे बरं का या 4 ओव्यांवरती, तर मग आपण काय करतो, तर सगळं जग बदलतं आपल्या आतलं. म्हणजे आधी चिंतन असत नाही असं नाही, पण आता ते चिंतन आणखी दृढ होतं, आणखी प्रखरतेनं व्हायला लागतं. मग
परत 5 मिनिटाला परत पोथी उघडून बघितली जाते की काय म्हणतात माऊली, मग त्या संदर्भानं आणि कोण काय म्हणतंय. म्हणजे त्यावेळी तो साधक पूर्ण झालेला नाही आहे, पण कीर्तनाचा ध्यास घेतल्यामुळं अंतरंगामध्ये हा बदल घडत आहे. तेच चित्त आहे बरं का जे विषयात लोळते, तेच मन आहे बरं का जे नको ते विचार करते. नको ते म्हणजे जे परमार्थाला पूरक नाहीत ते. ज्याला विषय गोड वाटतो तो नको तो विचार आहे मिसळ खाणं असं म्हणणार नाही, अहो मला हवा तोच विचार आहे म्हणेल. पण परमार्थी जो आहे, ज्याचं ध्येय ठरलेलं आहे आत्मदर्शनाचं, ज्याचं हे ध्येय ठरलेलं आहे की मला माझ्या वृत्ती आवरायच्या आहेत आणि अनावश्यक विषय भोग घ्यायचे नाही आहेत, त्याच्यासाठी विषयाकडं धावणारं मन हे अनावश्यक आहे. तेच मन अनावश्यकही आहे, पण तेच मन आवश्यकतेनं कीर्तनाचं चिंतन करायलाही भाग पडतं. तेच चित्त परत त्या विषयाकडे वळतं. भगवत चिंतन, भगवंताच्या कथा, भगवंताचं चरित्र, त्यामध्ये काय बोध आहे, सद्गुरूंचं काय म्हणणं आहे, त्या अनुषंगानं आपण साधना करतोय की नाही, अशा अनंत प्रकारांनी त्याचं चिंतन आतमध्ये सुरू होतं आणि या सर्व मार्गांनी त्याची चित्तशुद्धी व्हायला लागते. आता हे आपल्याला करायचं आहे म्हटल्यानंतर त्या दृष्टीनं तो सजग होतो. जसं आज कल्पना होती की स्वामीजी येणार म्हटल्यानंतर डोळे त्या वाटेकडे होते. आता ब्रह्मानंदम परमसुखदम आहेत असं या ठिकाणी तत्त्वज्ञानाचं लेबल लावायचं नाही बरं का, की ते आहेतच की मग एवढी अधीरता कशाला, असं नाही आहे. ते येणार म्हटल्यानंतर त्या दिशेनं डोळे लागतात ना, तसं कीर्तन आहे म्हटल्यानंतर त्या दिशेनं डोळे लागतात. डोळे बरं का, डोळे याचा सूक्ष्मातील अर्थ आहे चैतन्याची गती, म्हणजे डोळे आहेत. या डोळ्यांचा उल्लेख संत वाङ्मयांमध्ये चंद्र सूर्याचे डोळे अशा अर्थानं पण केला जातो, म्हणजे इडा आणि पिंगळाच्या गती. सर्व चैतन्य आपलं त्या दिशेनं धावायला लागतं ज्या दिशेला भगवत चिंतन आहे. आणि मग चैतन्याचा प्रवाह एका ठिकाणी व्हायला लागला की बाकीचे विषय गौण पडायला लागतात. देह आहेच, देहाला दिसणार आहे, देहाला स्पर्श होणार आहे, मन चिंतन करणार आहे, कानात आवाज ऐकू येणार आहे, पण आतमध्ये चैतन्याची धाव कोणत्या दिशेला आहे यावरती सगळं जसं अवलंबून आहे. तसा फरक कीर्तनामुळं अंतर्यामी घडायला लागतो. ही गोष्ट सगुण हरिकथा करावी यानं घडून येते, पण तेव्हाच घडून येते जेव्हा ते यथायोग्य केलं जाईल. म्हणून हा यथायोग्य शब्द समर्थांनी वापरलेला आहे. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वधवावी. आता हे वाचलं करावी वाढवावी, हा म्हणजे करायला सांगतायत, भगवत कीर्ती वाढवायला सांगतायत असं आपल्याला वर करणे वाटतं. पण हा खरं पाहता आतूनच आत दिलेला बोध आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. बाहेरून कोणीतरी समर्थ आपल्याला सांगतायत, इथंपर्यंतचा विषय आपण पाहतोय आत्ता की कसं कीर्तन करावं. आपण आता सूक्ष्मार्थ पाहायला लागलो आहे की आतूनच आत दिलेला बोध आहे. कीर्ती वाढवावी म्हणजे बाहेरून समर्थांनी आता तू भगवत कीर्ती वाढवायचं कार्य कर अशी आज्ञा केलेली नाही आहे. कीर्ती वाढवावी म्हणजे त्या दिशेचं चिंतन तू आतमध्ये सुरू कर, तो एक भक्ती प्रकार आहे. ती कीर्ती वाढवणं म्हणजे त्या भगवंताचं अनुसंधान दृढ करणं आणि वाढवणं. कारण कीर्ती हा शब्द नामाला सुद्धा निर्देशित करतो. नाम म्हणजेच कीर्ती आहे, कीर्ती म्हणजेच नाम आहे, आणि नाम आणि आत्मानुसंधान यात तिळमात्र फरक नाही. म्हणजे आता तू कोण आहेस असं पहा. आपण कोण आहे हे कुठं माहीत होतं, ते श्रवण भक्तीमध्ये कळतं. आपण कोण आहे कळतं म्हणजे शाब्दिक कळतं. जोपर्यंत स्वामीजींपाशी आपण गेलो नाही, सद्गुरूंपाशी आपण गेलो नाही, तोपर्यंत माहीतच नाही ना आपल्याला की आपण कोण आहे आणि कोण नाही. ह्यालाच आपण सत्यत्व देतोय ना, जे आरशामध्ये दिसतंय. तिथं गेल्यानंतर कळतं की हे तू नाही आहेस, तू याच्या पलीकडचा कोणीतरी आहेस ज्याच्या सत्तेवरती तुझा देह कार्य करतो. म्हणजे आता ओळख पटली सद्गुरू मुखातून. 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. शास्त्र प्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे आणि आत्मप्रचिती आहे. सद्गुरू आत्मप्रचितीतून बोलतात, शिष्यासाठी ती गुरुप्रचिती आहे. गुरुप्रचिती दृढ झाल्यानंतर आता त्याचा निश्चय पक्का झाला की ही जी कीर्ती आहे ना, ही कीर्ती आपल्या आत आहे. ज्याची कीर्ती गायची तो आपल्या आत बसलेला आहे, म्हणजे भगवंत. आता या दृष्टीनं तो जो बसलेला आहे
तो आणि त्याचं नाम या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जे नाम आहे तोच भगवंत आहे आणि तेच आपण आहे, हे गुरुप्रचितीतून त्याला श्रवण झालेलं आहे. सद्गुरूंनी ते आत्मप्रचितीतून सांगितले. लक्षात येते ना? ती गुरुप्रचिती आत्मप्रचिती व्हावी यासाठी कीर्तनाची साधना आहे. या सगळ्या बोलण्याचा इत्यर्थ असा की आपण जे आहोत त्याच्या अनुसंधानात राहणं हा कीर्तनाचा सूक्ष्मार्थ आहे. आणि त्याच्या अनुसंधानासाठी उपयुक्त उपकारक करणं काही गोष्ट हे कीर्तनामध्ये येतं. मग एखादा भगवंतापुढे उभं राहून भगवंताचं गुणवर्णन करेल किंवा सद्गुरूंचं गुणवर्णन करेल. अर्थ त्याचा इतकाच असणार आहे की त्यानं त्याचं अनुसंधान जपलेलं आहे की नाही. पहा, जर कीर्तनामध्ये भक्ती नसेल, भक्ती म्हणजे एकरूपत्व बरं का. भक्ती म्हणजे आता एकरूपत्व हा अर्थ थोडासा वरचा झाला. आपण समजेल अशा भाषेत थोड्या खालच्या पातळीवरती येऊन पाहूया आपण की मी श्री महाराजांचा, मी भगवंताचा एवढा जरी भाव त्याच्यात नसेल, वेगळेपणा असेल की पहा तो आहे आणि पहा हा मी आहे, तर त्या भावामध्ये येऊन जर कीर्तन केलं तर ती कीर्तन भक्ती होणार नाही. संत म्हणतात असं देहावर राहून केलेलं कीर्तन नर्तन ठरतं, कीर्तन होत नाही. एकरूपत्व आधी आत बाणलं पाहिजे, आधी ते धरलं पाहिजे आणि ते धरून त्या भूमिकेनं आपण कीर्तन केलं पाहिजे, तर ते कीर्तन आपल्याला कीर्तन भक्ती या अवस्थेमध्ये नेईल. म्हणजे ज्याचं कीर्तन केलं जात आहे, कीर्ती गायली जात आहे, त्याच्याशी अभक्तपण त्या भक्तीनं प्राप्त होईल, अशी ही कीर्तन भक्ती आहे. या भक्तीचं पण अलौकिकत्व असं आहे की पहा, आत्ता निरूपण चालू आहे, तुम्ही सगळे अगदी बघून ऐकताय. आपण आपला देह वापरतोय, आपलं मन वापरतोय, आपलं चित्त वापरतोय, आपल्यापाशी असलेली सगळी सामग्री आपण वापरतोय आणि श्रवण करतोय. कीर्तन करणारासुद्धा ती सगळी सामग्री वापरूनच कीर्तन करेल. पण त्यानं त्याचा बोध जर जागा ठेवला की तो कोण आहे, तर त्या कीर्तन करणाऱ्या म्हणजे कीर्तन घडणाऱ्या कर्मामध्ये, त्या कर्मामध्ये तो आसक्तीनं अडकत नाही आणि न अडकता त्यानं कीर्तन केलं की ते कीर्तन भक्तीपर्यंत त्याला घेऊन जातं. अन्यथा पहा, स्वामीजी आत्ता पाहत आहेत बरं का, माझ्याकडे पाहत आहेत घोळाला. स्वामीजींना हे आवडलं बरं का. स्वामीजींच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसली, ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसली. वा, काय सुंदर कीर्तन केलं, काय सुंदर निरूपण केलं. आणि ते ऐकल्यानंतर आपल्या आत ती प्रसन्नता उमटली. असं जर घडत असेल तर हा पुरावा आहे की आपल्या ठिकाणी कर्तृत्वभाव आहे. आपल्या ठिकाणी ते वेगळेपण आपण सांभाळलं नाही की हे घडत आहे आणि घडवणारा कोणीतरी वेगळा बसलेला आहे. ते वेगळेपण सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. ते वेगळेपण कोण सांभाळेल? ज्यानं सद्गुरुपदिष्ट मार्गानं आपली साधना सांभाळली आहे त्यालाच ते जमेल. परमार्थ ऐकून कळणार नाही, वाचून कळणार नाही, नियमानं श्रवण करूनही कळणार नाही. परमार्थ खऱ्या अर्थानं तेव्हाच कळेल जेव्हा सद्गुरुपदिष्ट साधना नियमानं केली जाईल. एक मिनिट हां. त्या साधनेमध्ये जी शांती मिळेल, त्या साधनेमध्ये जे आत्मसुख मिळेल, त्या आत्मसुखाच्या अवस्थेमध्ये साधकाला खात्री पटते की सद्गुरूंनी दिलेला उपदेश हा सत्य आहे. आधी खात्री नसते का? खरंच नसते खात्री. सद्गुरू सांगतात की तू हा देह नाहीस, तू हे मन नाहीस, पण आपल्याला कुठं वाटतंय तसं? आपल्याला हा देहच मी आहे असं वाटत असतं ना. आपण ऐकतो, विश्वास ठेवतो, हे महत्त्वाचं आहे, पण त्याची प्रचिती असत नाही. प्रचिती त्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमध्येच मिळते. जेव्हा आपण नाही, आपलं मन नाही, आपल्या देहाची जाणीव नाही, स्थळकाळाची जाणीव नाही, पण आपण आहोत याची स्पष्ट जाणीव साधकाला असते, तेव्हा त्या स्थितीमध्ये त्याला जे सुख मिळतं, जे इंद्रिया वेगळं आहे, त्या सुखाला घेऊन जेव्हा तो कीर्तनाला उभं राहतो, त्या सुखाला घेऊन जेव्हा तो कीर्तनाला उभं राहतो,
तेव्हा आता तो त्याचा कर्तृत्व भाव बाजूला टाकू शकतो की हे घडत आहे ते या खिडकीच्या बाहेर घडत आहे, हे माझ्या मार्फत घडत असलं तरी इथे मी कुठेही नाही आहे. असं कीर्तन घडणं म्हणजे यथायोग्य कीर्तन घडणं. जिथं आपला मी मिसळलेला आहे ते कसं आहे, अयोग्य आहे कीर्तन. जिथं मी नाही तेच योग्य कीर्तन आहे. मी नसलेल्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी जे कीर्तन आहे ते मी नाही याच भावानं करावं लागेल, तर मी नाही या अवस्थेमध्ये ते कीर्तन आपल्याला घेऊन जाईल. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कृपा निरंतर करीत जावी. या समासाचं वैशिष्ट्य असं आहे की कीर्तनाचे सूक्ष्मार्थसुद्धा आहेत समासामध्ये, आणि कसा अभ्यास असावा साधकाचा तेही समर्थांनी सांगितले. म्हणजे आता या ओवीचं फार विश्लेषण करण्याची आवश्यकताही नाही, इतकी स्पष्ट ओवी आहे की पाठांतर भरपूर असावं वगैरे वगैरे. पण समर्थ पुढे फार महत्त्वाचं सांगतात, ज्यानं आपण जो आत्ता यथायोग्य हा शब्द पाहिला आणि त्या शब्दाच्या अनुषंगानं जे सगुण कीर्तन पाहिलं त्याला पाठपुरावा मिळतो. समर्थ म्हणतात, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नाहीये. आता हा स्वार्थ कुठला आणि आपण कोण? आणि स्वार्थ नुसतं म्हटलेलं नाही आहे समर्थांनी, सुखस्वार्थ म्हटलेलं आहे. समर्थ आपल्याला असं वाटतंय का की विषयातून आपल्याला जे सुख मिळतं, छान काय सुजाता मस्तानी खाल्ल्यानंतर, त्या सुखाला इथं समर्थ सांगतायत? निश्चितच नाही. हे आपुलिया सुखस्वार्था जेव्हा समर्थ म्हणतायत तेव्हा ते सुख आत्मसुख आहे, आणि इथला आपण म्हणजेच आपला आत्मा आहे, आपलं स्वरूप आहे, आणि त्याच्या दृष्टीनं केलेली जीवनाची सगळी हालचाल हा तो स्वार्थ आहे, ज्यानं आपल्या स्वचा खरा अर्थ आपल्याला कळेल. असं हे आपुलिया सुखस्वार्थ आहे. मला बरं वाटावं म्हणून कीर्तन आहे इतका सीमित अर्थ याचा नाही. भक्ती सुख निश्चित आहे, निश्चित आहे. अंतर्मुखता निश्चित आहे. सद्गुरूंची भगवंतांची सेवा निश्चित आहे यामध्ये. पण त्या पलीकडं जाऊन कुठेतरी समर्थ आपल्याला सांगतायत की आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. पुन्हा समर्थांचे शब्द अत्यंत मोजून मापून आहेत आणि अत्यंत स्पष्ट आहेत. केली करावी असं म्हणत नाहीत, केलीच करावी असं म्हणतात. केलीच करावी हरिकथा. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास अशा तऱ्हेच्या हरिकथेशिवाय जीवनामध्ये, इंग्लिशमध्ये किंवा शुद्ध मराठीत सांगायचं झाल्यास कुठली प्रायोरिटी असता कामा नये. पहा, आपल्या जीवनामध्ये मध्यवर्ती गोष्ट बदलते आपल्या आवडीनुसार आणि मुख्यतः आपल्या मनाच्या मर्जीनुसार. ज्यावेळी आपल्याला भूक लागलेली आहे आणि आता पदार्थांची नावं घेत नाही, पदार्थाचं नाव ऐकून जेव्हा तोंडाला पाणी सुटतं त्यावेळी तो विषयभोग ही आपल्या जीवनाची मध्यवर्ती कल्पना आहे. तो विषयभोग असं प्रत्येक वासनेच्या बाबतीत आहे. या सगळ्या चक्रातून सुटून जो बाजूला येतो आणि ज्याच्या जीवनाची मध्यवर्ती कल्पना हरिकथा होते, आपुलिया सुखस्वार्था याचं तत्त्व ज्याच्या जीवनाची मध्यवर्ती कल्पना होते, तोच ही कृती करू शकतो. कोणती कृती? केलीच करावी हरिकथा. नाहीतर आपण केलीच करावी काय करतो? विषयकथा करतो. केलीच करावी विषयकथा. आत्ता उर्मी आली विषयाची, आठवून पहा बरं का. सगळ्यांना विषयाची उर्मी येते, विषय कुठले कुठले सांगत नाही. खाण्याचा पटकन समजतो आणि थोडा बोलायला ऐकायला सभ्य वाटतो म्हणून खाण्याचा विषय बघायचा. मिसळ खावीशी वाटली की केलीच करावी विषयकथा होते. काहीही करून हर प्रकारे मनुष्य ती गोष्ट खायला जातोच, आणि मिळाली नाही गोष्ट तरीसुद्धा त्या गोष्टीच्या चिंतनानं इंद्रियांवरती परिणाम येतात. तोंडाला पाणी सुटतं. पूर्वी घेतलेल्या उपभोगाच्या स्मृतीनं हे परिणाम प्रगट व्हायला लागतात आपापल्या ठिकाणी. ज्यानं केलीच करावी हरिकथा असं जगायचं आहे. आता बघा, विषयाच्या ठिकाणी हरिकथेला आणून बसवा, त्याचे परिणाम काय होणार? भक्तीचेच परिणाम होणार ना. डोळ्यांमधून अश्रू वाहणं, आनंदाची उर्मी येणं,
चेहऱ्यावरती, डोळ्यांवरती आनंद दिसणं, आतमध्ये समाधानाची, शांतीची अनुभूती येणं, अशा खुणा त्याच्यावरती उमटणारच ना. हे आपसूक घडून येतं. जो आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा या मार्गानं कीर्तनाला जातो, त्याचा जो आपण आहे तो व्यापक झालेला असतो आणि त्या व्यापकतेमध्ये स्वतः व्यापक होऊन तो पूर्णपणे त्या कीर्तनात समरसून जातो. त्यावेळी समोरच्या व्यक्तीचा परिणाम त्याच्यावरती परिणाम करू शकत नाही. म्हणजे एखाद्याला कीर्तन आवडलं नाही तर पहा, काही काही वक्ते असे असतात ज्यांना प्रेक्षकांनी किंवा श्रोत्यांनी प्रतिसाद चांगला दिला नाही की पसंत पडत नाही, अस्वस्थ होतात, निघून जातात. एक कीर्तनकार एका मंदिरामध्ये कीर्तनाला गेले, आयोजकांनी अगदी प्रेमानं बोलवलं, या जशा आशाताईंनी बोलवलं ना तसं अगदी, आणि मान्यवर येतील असं पण सांगितलेलं होतं. पण त्या आयोजकही आल्या नाहीत, मान्यवरही आले नाहीत आणि श्रोते पण आले नाहीत. बुवा आपले एकटेच तिथे गेले. आणि हे घडतं बरं का आजही कीर्तन करण्यासाठी. आणि मग पळत पळत जाऊन कोणीतरी माणूस आला, म्हणाला महाराज बुक्का आणायला गेलेलो. बुक्का नव्हता ना. त्याच्यावरतीच महाराज चिडले आणि म्हणाले इथं कोणीच नाही तर मग काय खांबाला कीर्तन सांगू काय, असं म्हणाले. आणि असलं कीर्तन मी करत नाही असं म्हणून निघून गेले. ही गोष्ट का सांगितली, ही वृत्ती इथे एखाद्या घटनेमधून का सांगितली? जो आपुलिया सुखस्वार्था करतो त्यानं पहिली गोष्ट म्हणजे आपण कोण आहे हे सद्गुरूंकडून जाणून घेतलेलं असतं. म्हणून पहा, कीर्तन भक्ती ही पहिली भक्ती नाही आहे, श्रवण भक्ती नंतर कीर्तन भक्ती आहे. म्हणजे इथं काही अपेक्षा आहेत समर्थांच्या की तुम्ही परमार्थ श्रवण केलेला आहे, सद्गुरूंकडून समजून घेतलेलं आहे नेमकेपणानं की तुम्ही कोण आहे आणि कोण नाही. त्याला हे लक्षात येतं की आपण कोण आहे आणि त्याच्या जीवनातील सर्व क्रिया त्या आत्मप्राप्तीसाठी आखल्या जातात आणि खरोखर आखल्या जातात. तुम्हाला सांगतो, स्वामीजी मामा महाराजांचं चरित्र आहे, मामा महाराज केळकरांचं. त्या चरित्रामध्ये त्यांनी आयुष्यात साधना कशी केली याचं कोष्टक बनवलेलं होतं, वेळापत्रक बनवलेलं होतं जीवनाचं, की इतकंच अन्न सेवन करायचं, 5 तोळा अन्न सेवन करायचे आणि ते अन्न मोजण्यामध्ये कमी जास्तपणा होऊ नये म्हणून त्यांनी तराजू विकत आणलेला होता. तेवढं अन्न मोजूनच खायचे. अमुक अमुक वेळी चिंतन केलं पाहिजे, अमुक अमुक वेळी ध्यानाला बसायचं आहे, अमुक अमुक वेळी कीर्तन आहे, असं आखलेलं होतं. आखीव रेखीव ठरवून केलेलं होतं सगळं की कशा पद्धतीनं आपल्याला परमार्थ करायचा आहे. असं जीवन आखलेलं असतं आणि त्या वाटेवरून वाटचाल केलेली असते, तेव्हा ते जीवन घडतं. आणि मग खऱ्या अर्थानं आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा याचं पर्यवसान खऱ्या आत्मसुखामध्ये होतं. त्याच कीर्तनामध्ये त्याला तेच आत्मसुख मिळतं, जे आत्मसुख तो काय करत असतो, सांगत असतो. आत्मसुख तोंडावाटे, मगाशी जसं पाहिलं दुधाचं भांडं उतू जावं तसं उतू जात असतं बाहेर, पण तेच आत्मसुख त्याच्या आतमध्ये आता उतू जायला लागतं. म्हणजे कल्पना करा, एखादी गोष्ट आता बाहेर न पडता आतल्या आतच उतू जाते, तर काय होईल? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, असंच होणार ना, दुसरं काही होऊ शकत नाही. पूर्ण अंतर्बाह्य तो भगवंतानं व्यापला जातो आणि त्या प्रक्रियेमध्ये त्याचं कीर्तन सुरू राहतं. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्याचं कीर्तन सुरू राहतं. त्या प्रक्रियेच्या वाटेवरतीही त्यानं कीर्तनाला धरलेलं असतं. असं ही सर्वांगानं पवित्र करणारी आणि सर्वांगानं परिपूर्ण करणारी कीर्तन भक्ती आहे. नित्य नवा हव्यास धरावा, असं समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात. नित्य म्हणतात बरं का, नवा म्हणतात आणि हव्यास धरावा म्हणतात. पुढं ते ओळीत म्हणतात, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा, ब्रह्मगोळा बघा. आपण हळूहळू या ओळीकडे पाहूया, अगदी सूक्ष्मात जाऊन पाहूया, कारण अत्यंत महत्त्वाची ओळी आहे. नित्य नवा या दोन गोष्टीत काय अंतर आहे हो? नाविन्य आणि नित्यत्व यात काय अंतर आहे? नाविन्य ही गोष्ट आहे ना, ती आपल्या भूमिकेवर अवलंबून आहे.
दुकानामध्ये शर्ट आहे, दुकानामध्ये मी गेलो, मग शर्ट पाहिला आणि मग घरी आणला तर तो नवीन आहे शर्ट. पण खरा नवीन आहे का तो? दुकानात पूर्वीपासून आहे. आपण ज्या भूमिकेवरती आहे त्याच्यावरती नाविन्य अवलंबून आहे. पण नित्यत्वाच्या बाबतीत असं नाही. नित्य ही गोष्ट ब्रह्मच आहे. नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्व अनित्यम. म्हणजे नित्य हा शब्द ब्रह्माला निर्देशित करतो, पण नवा हा शब्द त्या ब्रह्माच्या दिशेनं, लक्ष देऊन ऐका, त्या ब्रह्माच्या म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या, म्हणजेच आत्म्याच्या, म्हणजेच आपण कोण आहोत जे सद्गुरूंकडून ऐकलं आहे आपण, आपली गुरुप्रचिती, आलं ना लक्षात, ती सांभाळलेली आहे. त्या नित्याच्या दिशेनं जो नाविन्यानं जातो, आणि कसं जातो? समर्थ म्हणतात हव्यासानं जातो. आता आपल्याला हव्यास पुन्हा विषयाचं उदाहरण दिलं तरच कळेल. म्हणजे कळेल म्हणजे जे आत्मप्रचितीमध्ये आहेत किंवा होऊन गेले, गुरुदेव रानडेंना जर विचारलं की विषयाचा हव्यास कसा आहे, तर त्यांना नामाचा हव्यास माहिती आहे, विषयाचा हव्यास माहिती नाही. आपल्याला विषयाचा हव्यास असल्यामुळं हव्यास काय हे विषय बघितल्यानंतर कळतं. जो असं हव्यासानं आपल्या स्वरूपाकडं जातो ना, त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. वर्णन केलं आहे म्हणण्यापेक्षा समर्थ अशा प्रकारे तू कीर्तनामध्ये जा हे सुचवत आहेत. हे जर नीट ऐकलं ना आपण शांतपणे, तर आपण शेवटी या काय म्हणतात त्याला, कन्क्लुजनला, ह्या जाऊ दे मराठी शब्द आठवे ना आता, ह्या कन्क्लुजनवरती येऊ आपण की शांत बसून सद्गुरुपदिष्ट साधना करणं हेच कीर्तन आहे, खरं कीर्तन. तेच आतून आत प्रगट होत राहतं. पण आपण त्याचा सर्वांगानं विचार करतो आहे. तशी शांती भोगणारे आणि तशा शांतीत असलेलेच स्वामीजी इथं बसलेले आहेत. पण ज्यावेळी ते सकाळी तुकाराम गाथा सांगायला बसतात, ज्ञानेश्वरी सांगायला बसतात, ते काय आहे? ते कीर्तनच आहे. ते कसं केलं जाईल किंवा ते कसं करावं, तिथंपर्यंत कसं जावं, हे सगळं समर्थ आपल्याला एका ओळीतून सांगतात की नित्य जो आहे त्याचा नाविन्यानं हव्यास धरला पाहिजे. नित्य नवा हव्यास, पुढं फार महत्त्वाचा शब्द आहे, धरावा. अशा प्रकारचे शब्द दासबोधात बऱ्याचदा येतात. म्हणून सद्गुरू करावा असं समर्थ एके ठिकाणी म्हणतात. इथं धरावा म्हटलंय, अनेक ठिकाणी त्यांनी धरावा असा शब्द वापरलेला आहे. हा शब्द ना हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक, प्रयत्नानं केलेल्या कृतीला निर्देशित करतो. जो जीव बहिर्मुख आहे काय, त्याला विषय धरावा हे सांगावं लागतं का? नाही सांगावं लागत. कारण विषय धरणं हे त्याच्याकडनं सहज होतं. म्हणून परमार्थ ही मुद्दामून करण्याची गोष्ट आहे. प्रपंच होत असतो, परमार्थ होणार नाही. मुद्दामून करावं लागतं, मुद्दामून श्रवणाला जावं लागतं, मुद्दामहून ध्यानाला बसावं लागतं, मुद्दामहून चिंतन मनन करावं लागतं. तुकाराम महाराजांची ओवी आठवायची, सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार. सोडू नये ही सुरुवात आहे ओवीची. अहो असं सांगता आलं असतं ना, पुराण श्रवण मनन निधिध्यासन हा मार्ग आहे. पण सोडू नये का घातलं तुकाराम महाराजांनी? कारण आपण ते सोडतो. आपण विषयाला धरलेला असल्यामुळे हे सोडतो आपण, म्हणून सोडू नये म्हणतात तुकाराम महाराज. सोडू नये कीर्तन पुराण श्रवण, जाणून बुजून करणं परमार्थ हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रपंचाच्या सबबी परमार्थाला जोडणार. असं झालं, जरा पाऊस होता, मग जरा डोकंच दुखत होतं, मग आलो नाही कीर्तनाला, असं तोच म्हणेल ज्यानं धरलेला नाही आहे परमार्थ. जो धरलेला आहे तो पावसाची तमा बाळगणार नाही, आजाराची तमा बाळगणार नाही, पाहुण्यांची तमा बाळगणार नाही, आपल्या रजेची, नोकरीची, सुट्टीची, पैशाची, जाऊ दे बायको म्हणू का नको, म्हणतोच, बायको काय म्हणते याची, किंवा नवरा काय म्हणतो, असं पण असू शकतं ना की बायकोला आच आहे परमार्थाची आणि नवरा नको म्हणतोय, पण ती नवरा नको म्हणतोय याची तमा बाळगणार नाही. सद्गुरू सांगतील मग की तुझ्या नवऱ्याला आवडत नाही ना, नवऱ्यापासून लपून नाम घे, तो अपराध नाही आहे, श्री महाराज म्हणायचे. म्हणजे ज्यानं जाणीवपूर्वक परमार्थ धरलेला आहे त्याचं वर्णन करतायत. नित्य नवा हव्यास धरावा. मग पुढं ते म्हणतात साक्षेप अत्यंतची करावा. हे प्रेम आहे बरं का समर्थांचं.
आता ज्यानं आपण जो आत्तापर्यंतचा अर्थ पाहिला, काय लिहून घेत आहे तुम्ही? बरं घ्या. आपण जो आत्तापर्यंतचा अर्थ पाहिला त्या अर्थाला जर समजून घेतला आपण, तर साक्षेप अत्यंतची करावा हे सांगण्याचीही खरं गरज नाही आहे. ज्यांना हव्यास धरलेला आहे त्याच्याकडनं साक्षेप अत्यंत होईलच, पण तरी समर्थ म्हणतात साक्षेप अत्यंतची करावा. पुन्हा पहा, करावा म्हणाले ते, प्रयत्न करावा, जाणीवपूर्वक करावा, तरच आपण त्या मार्गावरती येऊ, अन्यथा येणार नाही. खूप घसरडी वाट आहे बरं का, खूप घसरडी आहे. अमुक एक सिनेमा चांगला आहे म्हटल्यानंतर गेलीच आपली पायवाट त्या दिशेनं. साक्षेप सतत करावा लागेल, अंतरामध्ये करावा लागेल. आणि मग समर्थ म्हणतात हरी कीर्तने भरावा, ब्रह्मगोळा बघा. आता कीर्तन हरीचंच होणार ना, आणि हरी कोण आहे? माऊली म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम. व्याख्या केलेली आहे माऊलींनी. दुसरं कोणीही नाही आहे. हरी म्हणजे तोच आहे जो तू आहेस. म्हणजे जीव नावाची वस्तू तिथं अस्तित्वातच नाही आहे. का आहे? मुळीच नाही आहे. तोच एक भरलेला आहे. त्या बोधानं साधनेला बसायचं आहे, त्या बोधानं नाम घ्यायचं आहे, त्या बोधानंच कीर्तनाला उभं राहायचं आहे. म्हणून हा जो शब्द आहे हरी कीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा, यातील हरी हे आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाच्या कीर्तनानं पुन्हा पहा भरावा म्हणतात. तुम्हाला कदाचित असं वाटेल की सारखं जाणीव बुजून केलेल्या प्रयत्नांना का अधोरेखित केलं जाते. त्याचं कारण असं आहे, हे जाणून बुजून केलेले प्रयत्न प्रत्येक पातळीवरती आहेत बरं का. आपण पातळ्या समजून घेऊया. त्या पहिल्यांदा आपल्याला ठरवायला लागेल की जायचं श्रवणाला, जाणीवपूर्वक ठरवायला लागेल. जाणीवपूर्वक ठरवावं लागेल की बसायचं साधनेला. जाणीवपूर्वक ठरवावं लागेल की हे चिंतन बाळगायचं आहे बरं का. असं कसं होईल? आता 2026 साल आहे, सगळ्या स्त्रिया नऊवारीतच कशा असतील? बरोबर आहे ना. आणि सगळे पुरुष कसे आत्ताच्या वेशात आहेत. म्हणजे आपल्या डोळ्याला जे अपेक्षित नाही ते दिसणं स्वाभाविकपणे घडणार आहे. कानावर जे अपेक्षित नाही ते येणं स्वाभाविकपणे घडणार आहे. त्यावेळी जाणीवपूर्वक आपलं चिंतन टिकवायचं आहे. हा साक्षेप करायचा आहे. साधनेला बसल्यानंतर कुठे साक्षेप थांबतो आहे? साक्षेप सुरूच आहे ना, कारण विचार येत आहेत, प्रयत्न सुरूच आहेत की त्या विचारांकडं पाहायचं नाही, त्या विचारांना बाजूला करायचं, त्या विचारांचा साक्षी होऊन राहायचं. जो साक्षी आहे तो विचारांकडं पाहत बसलेला आहे, पण हे त्याचं पाहत बसणं करावं लागतं ना, का नाही? करावंच लागतं. तोच तर खेळ आहे. आजच सकाळी स्वामीजी सांगत होते की परमार्थ हा खरोखर खेळ आहे. ध्यानाकडं तुम्ही खेळासारखं बघा म्हणाले. आनंदानं ती साधना करा. कधी मन लागेल, कधी मन लागेल म्हणजे मन शांत होईल. कधी निर्वृत्तिक अवस्था येईल तर कधी येणार नाही. आज येईल, उद्या येणार नाही, परवा येईल, परत येणार नाही. पण जसं लहान मूल खेळताना आनंद घेतं, आपणही खेळताना आनंद घेतो. हरला ना डाव, चला पुढचा डाव जिंकू, म्हणून अगदी आपण हिरिरीनं पुढचा डाव खेळायला जातो. तसं साधनेला बसा. तो साक्षेपच आहे ना. म्हणजे पहा, हा आता बाहेरचा साक्षेप पाहिला इथं येण्याचा, मग बसण्याचा साक्षेप पाहिला, बसल्यानंतरही साक्षेप आहे, तिथंच घडल्यानंतरही तो प्रयत्न घडल्यानंतरही पुन्हा तिथं टिकून राहायचं आहे पवनाच्या स्थितीमध्ये, चिदाकाशामध्ये, तोही साक्षेप आहे. एन्ड्युरन्स नावाचा शब्द आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे क्षमता. 15 जोर मारल्यानंतर अंग दुखत असेल, तो 50 जोर कसा मारणार? एन्ड्युरन्स जो वाढवेल तो 1000 जोरापर्यंत जाईल. साधा दाखला आहे ना, अनेक प्रवचनकारांनी दिलेला आहे, विशेष काही नाही. आपण घेतो का त्यातून काही? साधनेला बसल्यानंतर आपण 4 दिवसात, म्हणजे साधनेच्या काळाच्या हिशोबानं 4 दिवसात म्हणजे 4-5 वर्षातच बरं का. कारण सतू दीर्घकाल निरंतर अशी साधना करायची असते. त्यामुळे 4-1 वर्षामध्ये आपण सद्गुरूंना तक्रार सांगायला जातो की अहो मन लागत नाही, मन स्थिर होत नाही. म्हणजे आपण त्यातून घेतलं पाहिजे आपण की बाबा आपली क्षमता वाढली पाहिजे मनाला बाजूला करण्याची. जितकी साधना घडेल, जितका साक्षेप घडेल,
तितकी क्षमता वाढणार आहे. वाढलेली क्षमता आपल्याला त्या अवस्थेमध्ये टिकवून ठेवणार आहे. नाहीतर काही महात्मे म्हणतात झालं अहो सांगितलं की त्यांनी तेच तू आहेस आता झालं मग मीच ब्रह्म आहे असं म्हणत झालं पूर्ण. आणखी काय असते साधना, मांडी घालून बसायची काय गरज आहे असं मोठे मोठे लोक म्हणतात. मग म्हणा की भगवंताचं नाम तोंडानं, तुम्हाला ध्यानाला बसायची गरज नाही. पण इथं समर्थ तर वेगळं सांगतायत, साक्षेप सांगतायत, नित्य नवा हव्यास सांगतायत. आणि ब्रह्मवळ काय आहे ते पुढे आपण पाहूया. हरी कीर्तने करा भरावा ब्रह्मवळ अवघा असं म्हणतात. म्हणजे हे हरिस्वरूप आहे, हेच हरिस्वरूप इथे आहे आणि हा त्या हरिस्वरूपातलाच एक हरी आहे. त्यानं हे सगळं भरून टाकायचं आहे. या अवस्थेमध्ये आपल्याला साधनेतच पोहोचता येईल, अन्यथा पोहोचता येणार नाही. म्हणजे मांडी घालून, एक श्रुतिवचन आहे, आसीनच संभवात असं श्रुती सांगते. मांडी घालून बसल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. मांडी घालून बसून डोळे मिटून सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर साधना केली साक्षेपानं, तरच आपण त्या अवस्थेमध्ये पोहोचू जिथली अवस्था समर्थ सांगतात हरी कीर्तने भरावा. आता पहा, आपण एखादी गोष्ट केव्हा भरणार? माझ्या बाजूला भरलेला तांब्या ठेवलेला आहे, याला भरा असं आपण कोणी म्हणणार नाही, कारण तो भरलेला आहे ना. हरी कीर्तने भरावा म्हणतात. म्हणजे तिथं रिकाम पण आहे हे समर्थ पहिल्यांदा सूचित करतात, जे तुला भरलं पाहिजे. रिकाम पण आत्मबोधाचं आहे. जिथं जीवभाव आहे तिथं आत्मबोधाचं रिकाम पण आहे. जिथं देहबुद्धी आहे तिथं आत्मबुद्धीचं रिकाम पण आहे. ते रिकाम पण भरायला समर्थ सांगतात. म्हणजे आपलं आत्मबुद्धीचं भांडं भरत आलं पाहिजे. कशानं भरत आलं पाहिजे? हरी कीर्तनानं. हरी कोण आहे? आत्मा आहे. कीर्तन काय आहे? कीर्ती शब्द, भगवंताचं नाम. भगवंताचं नाम म्हणजे आपलं स्वरूप, स्वरूपाची खूण, त्याचं एकत्व, सगळं आठवायचं बरं का. आत्तापर्यंत जे काय ऐकलं आहे पावणे 1 तासात तो सगळा अर्थ हरी कीर्तनेच्या ठिकाणी आहे. हरी कीर्तने भरावा ब्रह्मगोळा अवघा. ब्रह्मगोळा अवघा याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे करता येईल, पण त्याचा एक अर्थ असा सांगता येईल, आपलं चिदाकाश आपल्या आत्मबोधानं भरून टाकावं, आणखी काही तिथं राहूच नाही. ब्रह्मगोळ अवघा भरून टाकावा. आणि या भरण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पायरीवरती प्रयत्न आहेत. प्रत्येक पायरीवरती जाणून बुजून केलेली खटपट आहे, धरलेला ध्यास आहे. तो ध्यास नसेल तर आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करू शकणार नाही. पहा, समजा आपल्याला आता पावसाळा येईल, कुठल्या तरी घाटात फिरायला जायचं आहे असं आपण ठरवलं, तर तिथे फिरायला जायचा ध्यास लागतो. पहा, घर सोडलेलं आहे, ठिकाण आलेलं नाही. काय? घर सोडलेलं आहे, ठिकाण आलेलं नाही, पण गाडी बिघडली तरी ध्यास असल्यामुळं माणूस खटपट करतो, पण गाडी दुरुस्त करून तिथं पोचतो. का? कारण ध्यास आहे. तो ध्यास सुचवत आहेत. तो ध्यास असेल तर तो हव्यास होईल, तो साक्षेप घडेल. मग पुढं जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते त्याच्या जीवनात आपोआप घडून येतं. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. आत्यंतिक आवड, मनापासून आवडी. असं पहा, एकाच ठिकाणी आपली आवड राहू शकते बरं का. जर असं कोणी म्हणत असेल सद्गुरूचरणी आवड आहे पण विषयातही आवड आहे, तर सद्गुरूचरणी आवड आहे का? नाही. विषयात आवड आहे का? तर तीही धड नाही, कारण सद्गुरूचरणी धाव आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुम्हाला भगवंताचा द्वेष करायचा आहे ना, तर मग तो हिरण्यकश्यपूसारखा करा म्हणतात. तेवढाही तुमच्याच्यानं होणार नाही म्हणतात. आणि प्रल्हादासारखं नाम घ्या म्हणतं तर तेही तुम्हाला जमत नाही म्हणतात. म्हणजे आपण असे कुठेतरी मध्ये आहे. आलं का लक्षात? त्यामुळं आपल्याला एकाच गोष्टीची आवड राहू शकते. समर्थांचे शब्द पहा, मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी.
आपल्यापाशी असलेल्या साधनांचा उल्लेख केला आहे बरं का इथं. जीवभाव, आपल्यापाशी असलेलं मन आणि त्याचा वापर साधनेमध्ये कसा असतो, कीर्तनामध्ये असतो, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. हे सत्य आहे मनाच्या बाबतीत. त्यामुळं मनाला फार घेणवायची गरज नाही, वापर करून घेणं आवश्यक आहे. ठरवलं ना आपण आत्ता यायचं निरूपण ऐकायला, कुठून ठरवलं? श्री महाराजांनी आज्ञा दिली की काय? छे असं श्री महाराज बोलत नाहीत कोणाशी. आज बाहेर समाजामध्ये बाजार भरलेला आहे की संत आमच्याशी बोलतात. असे देह ठेवलेले संत कोणाशीही बोलत नाहीत, फक्त स्वरूपाच्या ठिकाणी असतात, सच्चिदानंद स्थितीमध्ये असतात. मग कोणी सांगितलं निरूपणाला यायचं? आपल्या मनाने सांगितलं. आपलं मनच सांगतं आपल्याला जाऊन मिसळ खायला, आलाच पदार्थ जाऊ दे, पण मनच आहे ते जे मिसळ खायला सांगतं. मनच आहे जे स्वामीजींकडे जायला किंवा महाराजांकडे यायला, ध्यानाला बसायला सांगतं. मग त्याला वापरलं पाहिजे ना. आता पुन्हा इथं कसं आहे, 2 पायऱ्या आहेत. ज्याच्याबद्दल समर्थ सांगतायत त्याची दशा अशी आहे की तिथं आवड नुसती नाही आहे, अत्यंत आवडी आहे. एका दृष्टीनं समर्थ ही दशा सांगतात, म्हणजे आता स्वामीजींकडं ही पण दशा आहे की दुसरी कुठली आवडच नाही. आजन्म त्यांच्याबरोबर राहिलेले आपण आहात इथे. दुसरी कुठली आवड, खरी आवड दिसली आहे का? खरी आवड, आईस्क्रीम खातील, पण खरी आवड कुठली दिसली आहे? कुठली दिसली आहे? फक्त स्वामीजींची खरी आवड, खरं प्रेम फक्त तेच आहे. इथून जे बाहेर येईल ते कीर्तन आहे की नाही? कीर्तन आहे. जरा पाणी घेऊन ये हे त्यांनी म्हणणं, हे पण कीर्तन आहे. असं समजू नका बरं का की संतांनी रामरायांचं कौतुक केलं तरच कीर्तन आहे. अरे जरा पाणी दे म्हटलं तर ते कीर्तनच आहे. काय करतोस, कसा आहेस, किंवा काय शहाणी आहे असं ते म्हणतात लहान मुलांना पाहून. हे त्यांच्या मुखातून येणं हे कीर्तनच आहे. कारण ज्याला म्हटलेलं आहे तू शहाणा आहेस, तो खरंच शहाणा आहे. त्यानं त्याचं शहाणपण विसरून तो मूर्ख झालेला आहे. त्याचं मूर्खपण त्याला श्रवणाला आल्यानंतर कळेल की ते जीवभावाचं मूर्खपण आहे. आपण शहाणे आहोत. शहाणं होण्यासाठी जे शहाणे म्हणतात आपल्याला, आपण शहाणं नसताना त्यांच्याकडे यायचं तर खरं शहाणं होता येईल आपल्याला. अशी एक स्थिती अशी आहे जिथं अत्यंत आवडी आहे, अत्यंत प्रेम आहे. कशाचं? सद्गुरूंचं किंवा आत्मस्वरूपाचं, किंवा तीच तदाकारता आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपल्यासारखे लोक आहेत. मग आपल्यासारख्यांना समर्थ हा अभ्यास सांगतात की अत्यंत आवडी धरायला शिका, अत्यंत प्रेम करायला शिका. श्री महाराजांना एकानं फार सुंदर प्रश्न विचारला. तुम्ही सारखं म्हणता भगवंताचं नाम प्रेमानं घ्या, पण आम्हाला प्रेमानं नाम घेता येत नाही. प्रेम नाही म्हणतो नामामध्ये, तर कसं नाम घेऊ? महाराज म्हणाले, अरे नाम घे म्हणजे प्रेम येईल. मूल झाल्यानंतर आईला प्रेम येतं ना, का नाही येत? येतं. मूल झाल्याशिवाय आईचं प्रेम कसं येईल? मूल झाल्यावरच ते प्रेम येईल ना. महाराज म्हणाले नाम घे म्हणजे प्रेम येईल. प्रेम येत नाही म्हणून नाम घेणार नाही असं म्हणणं वेडेपणाचं आहे असं श्री महाराज म्हणतात. समर्थ असते तर काय म्हणाले असते? मूर्खपणाचं आहे म्हणले असते. म्हणजे ते केल्यानंतर त्याचं प्रेम येईल. मनापासून अत्यंत आवडी, जीवापासून अत्यंत गोडी. म्हणजे जीवाला, मनाला त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागेल. लावलं आपण त्याला तर त्याची गोडी येणार आहे. आता कोणी तार्किकतेनं विचारेल की का येईल गोडी, कशावरून येईल गोडी? कारण एकीकडं परमार्थ तत्त्वज्ञान सांगतं की इंद्रियांच्या पलीकडे आहे आत्मस्वरूप आणि आम्हाला गोडीचा अनुभव आहे तो इंद्रियांमधला अनुभव आहे. अहो मला छान वाटलं, खरंच छान वाटलं जेव्हा पंखा आला माझ्या घामावरती, खरंच छान वाटलं, खोटं नाही आहे त्यात काही. जेव्हा भूक लागलेली होती तेव्हा खरंच छान वाटलं आपल्याला अन्न खाल्ल्यानंतर. मग तिथंच गोडी टिकणार ना माझी, कारण तिथल्या गोडीचा मला अनुभव आहे. म्हणजे आपल्याला इंद्रियांशिवाय, आपल्या मनाशिवाय, आपल्या बुद्धीशिवाय, आपल्या तर्काशिवाय आनंद असतो, सुख असतं हे पटलेलंच नाही आहे. हे पटण्यासाठी पहिली गोष्ट करावी लागेल
आणि ती म्हणजे सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवला तर त्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये होईल, श्रद्धेचं रूपांतर भावामध्ये होईल, नंतर त्याचं रूपांतर निष्ठेमध्ये होईल आणि मग आपल्या हातून साधना घडेल आणि मग आपल्याला गोडी लागेल, जी गोडी लागावी अशी अपेक्षा समर्थ करतात. म्हणजे प्रयत्नपूर्वक तुम्ही त्या दिशेनं जा, त्या गोडीच्या दिशेनं, तर तुम्हाला ती लागेल. ती धरा, ती सापडणार नाही. सापडली नाही गोडी तर खचून जाऊ नका, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. मिरजेला मालतीबाई बाळ म्हणून होऊन गेल्या, त्यांची समाधी आहे. त्यांच्या एका वचनामध्ये असं म्हणतात की मला तुमचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे त्या सगळ्या शिष्यांशी बोलत होत्या, त्यावेळी त्या म्हणत होत्या की तुमचं खूप कौतुक वाटतं, कारण कित्येक वर्ष तुम्ही डोळे मिटून ध्यानाला बसता पण तुम्हाला काहीही अनुभव येत नाही, पण तरी तुम्ही बसता, म्हणून मला तुमचं कौतुक वाटतं. मग हे बसणं कशामुळं आहे? सद्गुरूंवरच्या विश्वासामुळं आहे. तिथून विश्वास, तिथून भाव वजा करा बरं, आपण बसू शकणार नाही, अजिबात शकणार नाही बसू. आणि बसलो तर कदाचित काही वर्षांचा सराव आहे देहाला म्हणून बसू, पण ज्याचा विश्वास ढळला त्याची साधनेमध्ये प्रीती राहू शकत नाही, साधनेमध्ये भक्ती राहू शकत नाही. म्हणून जेव्हा समर्थ म्हणतात मनापासून आवडी, तेव्हा ते तिथं न सांगता, इथं कुठं विश्वास शब्द नाही आहे, इथं कुठं सद्गुरू हा शब्द नाही आहे, इथं कुठं साधना हा शब्द नाही आहे, पण ते सांगतात की विश्वास ठेवून सद्गुरूंनी सांगितलेल्या वाटेवरून जा, म्हणजे आवड उत्पन्न होईल. कारण तिथं आवड मुळात आहेच. जसं आनंद हे आपलं स्वरूप आहे, त्यामुळं कुणीही दुःखाची वाट पाहत नाही. जरा खरबरीत शर्ट आहे, जो टोचेल माझ्या शरीराला तोच घालतो असं कोणी म्हणत नाही, कारण आनंद आत बसलेलाच आहे. त्यामुळं आनंदाच्याच दिशेनं आपण जात असतो. आपली चूक अशी होते की जिथं मावळतो तिथं आपण जायला जातो. जसं तो पतंग त्या दिव्याकडे झेप घेतो पण मरतो, तसं आपलं विषयाच्या बाबतीत होतं. सुखाच्या शोधात आहे ही चुकीची गोष्ट नाही, कारण आपण खरेच सुखरूप आहोत, म्हणून सुखाच्या दिशेनं धाव चाललेली आहे. त्यामुळं जेव्हा सद्गुरुपदिष्ट मार्गानं आपण प्रयत्न करायला जातो त्यावेळी आपल्याला निश्चितपणे तिथं गोडी मिळते. आणि गोडी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं मन लाचावतं. याच्या दृष्टीनं माऊलींनी ओवी सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मला एकदम स्फुरत नाही आहे, आत्ता आठवत नाही आहे, पण ती गोडी लागते. या मनाचे एकनिके जे देखील या गोडीची आठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावित जाईजे. पहा माऊलींचे शब्द, जिथं समर्थ म्हणतात धरावा करावा, तसं माऊली म्हणतात पहा दावित जाईजे. म्हणतात की नाही, दावित जाईजे म्हणजे काय? म्हणजे आपोआप येणार नाही, ते मिळवायचा सतत प्रयत्न कर. प्रयत्न जर सतत केला, सतू दीर्घकाल निरंतर असं जर सतत करत राहिलो आपण, तर निश्चितपणे त्या ठिकाणची गोडी लागते आणि मग मनाचा स्वभाव उपयोगी पडतो. कारणं बंध मोक्षयो ना, मागं सांगितलेलं आठवायचं, मग ते मोक्षाला कारणीभूत ठरतं. जिथली गोडी लागलेली आहे तिकडं धावायला लागतं ते. मग अशा साधकाला टायमर लावावा लागत नाही ध्यानाला बसायचा. आत टायमर असतोच, त्याची आतच तळमळ असते की कधी मी डोळे मिटून बसतोय नेमाला. असं गुरुदेव रानडेंचं व्हायचं बरं का. म्हणजे कधी बसतोय नेमाला, इतकी तळमळ, ती तळमळ आहे पण नेमासाठी आहे. मग राष्ट्रपती जरी भेटायला आले तरी मग वेटिंगवरती, का तर नेम चालू आहे. मग राष्ट्रपती नंतर त्यांना म्हणाले तुम्ही आत्ताचे राष्ट्रपती आहे, पण जो खरा राष्ट्रपती आहे त्याला भेटायला गेलेलो, म्हणाले गुरुदेव. म्हणजे ती आज आहे. असा प्रसंग घडला. परमपूज्य बेलसरे महाराजांना वाणीरूप महाराज म्हणाले की तुला नाम कसं घ्यायचं आहे, शिकायचं आहे ना, गुरुदेवांना भेट म्हणाले. मग बेलसरे महाराज गुरुदेवांना भेटायला गेले. गुरुदेवांनी त्यांच्याकडं पाहिलं पण न पाहिल्यासारखं वागले. म्हणजे आले काय आले, गेले काय गेले असं वागले आणि आत निघून गेले. बेलसरे महाराजांना ते आवडलं नाही, खटकलं, थोडा रागही आला. पुन्हा वाणीरूप महाराजांकडे गेले, सगळा प्रसंग सांगितला. वाणीरूप महाराज परत म्हणाले नाही तिथेच जा म्हणाले.
परत दुसऱ्या दिवशी आता ह्यातही शिकण्यासारखं आहे बघा. इथंही लगेच आपण त्यांना राग आला म्हणून त्यांना आपल्या शेजारी आणून बसवायचं नाही. पुन्हा गेले, सद्गुरूचरणी लीन झाले. ही लीनता महत्त्वाची आहे. ते लीन नसते तर महाराजांनी सांगितलं नसतं गुरुदेवांकडे जा. त्यामुळे या कथेतून गाभा घ्यायचा, आसारते त्यागावे, काल पाहिले आपण. ही आसारता सोडायची, यातला गाभा घ्यायचा की ते कसे लीन आहेत. आपल्याला आलेला आहे अपमानाचा अनुभव, पण परत लीन झाले, परत श्री महाराजांच्या शब्दावरती गेले. तिकडे शिष्याला ना सद्गुरूंच्या शब्दाचा आधार पाहिजे, आपल्या बुद्धीचा आधार नाही पाहिजे. असो, तो विषय वेगळा. पुन्हा गेले गुरुदेवांकडे. आता गुरुदेव प्रेमानं वागले, या बसा वगैरे वगैरे. मग हे जरा गोंधळले. असं कसं, आदल्या दिवशी असं वागले आणि आता प्रेमानं वागले. पुन्हा वाणीरूप महाराजांकडे आले. महाराज म्हणाले, अरे तू जेव्हा पहिल्यांदा गेलास तेव्हा त्यांची ध्यानाची वेळ होती, नामाची वेळ होती, म्हणून ते तसं वागले. हेच तर सांगायला गेलेलं होतं तुला. म्हणजे ती आच होती नामाची म्हणून तसं वागणं झालं. असं नाम घेतलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणतात एके ठिकाणी की तुमचं नाक तोंड दाबून तुम्हाला पाण्याखाली बुडवलं, करून बघा बरं का, घरी गेल्यानंतर मात्र. इथं नको, इकडं पण एक पिंप आहे की ज्या तळमळीनं तुम्ही श्वास घेण्यासाठी तडफड कराल, त्या तळमळीनं एकदा भगवंताचं नाम घेतलं तरी तुम्हाला भगवंत भेटेल, असं रामकृष्ण म्हणतात. ती तळमळ शिकवण्यासाठी त्यांनी पाठवलेलं होतं. म्हणजे आपल्या तळमळीवरती, आपल्या प्रयत्नांवरती परमार्थ अवलंबून आहे ना, का प्रारब्धावर अवलंबून आहे? मुळीच नाही, प्रयत्नांवर अवलंबून आहे. तो तसा केला तर तो तसा घडेल, तशी गोडी लागेल. आणि मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे कीर्तन आपल्याकडनं घडेल. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. कधीतरी नव्हे, सदा सर्वदा. अण्णा कीर्तनात सांगायचे, अखंड कीर्तन मामा महाराजांनी केलं, दासराम महाराजांनी केलं. तो कारंजा आहे म्हणायचे कीर्तनाचा. जिथं नदी अखंड प्रवाहित होते तिथं कधीतरी कारंजा उठतो. संध्याकाळी 5 वाजता कीर्तन होतं, पण आधी 24 तास कीर्तन आज सुरू असतं, म्हणून 5 वाजता कीर्तन घडतं. अखंड प्रवाह आहे तेव्हा कुठेतरी कारंजावरती येतो. तसं हे आहे, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. सदा तातडी आहे. स्वामीजी समोर आपल्याला काहीतरी सांगायला बसले तेव्हा अगदी जीवाचे कान करून आपण ऐकलं. बाहेर पडल्यानंतर त्याच जीवाचे कान करून सिनेमाचं गाणं ऐकलं. ही सदा सर्वदा तातडी नाही. जे सांगितलं जात आहे त्याचीच आत ते सांगितलं जात नसतानाही आहे, सांगितलं जात असतानाही आहे, सदा सर्वदा आहे. मग त्या ठिकाणी आत हरिकीर्तन घडायला लागतं आणि मग ते आतून बाहेर येतं. त्याचं बाहेर येणं हे गौण आहे बरं का. ते कीर्तन सांगितलं जातं पण ते गौण आहे. गौणत्वाना अशासाठी आहे की ज्याच्या आत कीर्तन नाही त्याच्यातूनही बाहेर येतं कीर्तन. अभ्यास केल्यानंतर बोलता येतं, वाचाळता करता येते, वक्तृत्व चांगलं असेल तर बोलता येतं, मग श्रोते मान डोलवतात. पण आत कीर्तन असेल असं नाही. त्यामुळं फक्त बाहेर प्रगट होणं मुखातून म्हणजे कीर्तन नाही. आत पाहिजे आणि मग ते बाहेर प्रगट झालं पाहिजे. असं दोन्हीकडून जर घडलं तर आपल्याकडनं तातडी घडेल. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की अनुभवाची तातडी नसावी, आणि दुसऱ्या एका अभंगात म्हणतात की साधनेची तातडी असावी. अशी ही तातडी आहे. म्हणजे जीवापाशी घाई आहे जाण्याची आणि पोहोचण्याची. ही घाई परमार्थात वापरावी लागते. सद्गुरूचरणी श्रवण घडलं तर, याला अंडरलाईन करायची बरं का. सद्गुरूचरणी श्रवण घडलं तर लक्षात येतं की कुठं तातडी करायची आणि कुठं थांबायचं. तातडी करायची नाही, अपेक्षा करायची नाही, मनाला बुद्धीला बाजूला टाकायचं. असं होतं. आता गोडीचा विषय पाहिला ना आपण. जर गोडी असेल तर त्या दिशेनं आपण जायला लागतो आणि मग रमतो वगैरे वगैरे विषय आपण पाहिला. साधनेमध्ये काय होतं, खूप विचार असतात. मग एक साधनेची बैठक अशी होते की विचारच येत नाहीत आणि असीम शांतीचा अनुभव येतो. सहजच साधकाला शांत वाटतं. शांत वाटल्यानंतर त्याची स्मृती राहते.
त्याची स्मृती राहिल्यानंतर त्या स्मृतीनं आणि छान वाटतं की वा आपली बैठक उत्तम झाली हां. मग तो सद्गुरूंना सांगायची घाई करतो, आजची बैठक अत्यंत छान झाली, काय शांती मिळाली, असं तो म्हणतो सद्गुरूंना त्या स्मृतीतून. बरं का, आता ती स्मृती, सद्गुरू करुणामूर्ती असतात, दयासिंधू असतात, वा छान म्हणतात किंवा चालू दे म्हणतात, जे काही असेल ते. पुन्हा जेव्हा तो साधनेला बसतो तेव्हा आता ती स्मृती जवळ राहिलेली आहे. आपल्याला शांती मिळाली होती हा संस्कारही जवळ राहिलेला आहे. आता काय आहे, ओढ पण आहे, ओढ आहे ना, त्यामुळे आतमध्ये तातडी आहे. त्यामुळे जी शांती मिळाली तीच शांती आता मिळते का नंतर मिळते आहे, आता मिळते का नंतर मिळते आहे, असं तो डोळे मिटून करायला लागतो. तत्वतः तो मग मनावरतीच राहतो. गुरुकृपेनं त्याला शांतीचा अनुभव आलेला असतो. जेव्हा मन लयाला गेलेलं असतं त्या शांतीच्या अनुभवाला तो मनात धरतो आणि पुन्हा मनावरतीच राहून साधनेला बसतो. म्हणजे त्यानं तातडी केली खरी, पण चुकीची तातडी केली. ही तातडी उपयोगाची नाही हे सद्गुरूचरणी श्रवण झाल्यानंतर कळतं. पण तातडी कशाची आवश्यक आहे, सद्गुरूपदिष्ट साधनेला बसायची तातडी करणं आवश्यक आहे. ती तातडी झाली की बाकीची तातडी सोडून द्यायची आहे. अशी तातडी जो विवेकानं सांभाळतो त्याचं हे वर्णन आहे, समर्थ करतायत ते. अशी विवेकानं सांभाळलेली तातडी कीर्तन करवते. सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनासी. मग साहजिकच हे कीर्तन भगवंतांना प्रिय आहे. भगवंत म्हणतात, समर्थ म्हणतात, भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, बहुत जनासी उपाये हरी कीर्तने कलियुगी. हे एक सगळ्यांसाठीचं विधान समर्थांनी केलं इथं, की अशी ही भक्ती भगवंतांना प्रिय आहे तर यातून सगळ्यांना उपाय मिळतो. जसं आपण आत्ता सद्गुरूंच्या स्थितीमध्ये नाही, पण आपल्यालाही त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या निरूपणातून काही मिळतं जे आपण आपल्या आत चालणाऱ्या कीर्तनासाठी वापरू शकतो. आतलं कीर्तन मगाशी पाहिले हां, आता परत सांगत नाही. त्या आतल्या कीर्तनासाठी सद्गुरूंचं कीर्तन आपण वापरू शकतो आणि या मार्गानं सगळीकडं कीर्तनामुळं भगवत भक्तीचा प्रसार होतो. अशा अर्थाच्या अनेक ओव्या पुढं समर्थांनी केल्यात. म्हणजे ताळ, मृदुंग, लापणिका, नामघोष, करताळिका वगैरे उल्लेख समर्थांनी केलेले आहेत की कशा प्रकारे कीर्तन करावं, कशा प्रकारे ते असावं, कशा प्रकारे तिथं राहावं. एक अतिशय सुंदर अभंग आहे, थोडा बहुत पाठ आहे मला पण पूर्ण नाही म्हणून हा लिहून आणला. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी किंवा हरीची वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतररंगे नाम बोलावे. ह्याची चाल फार सुंदर आहे. संत संगे अंतररंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखेची डोलावे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. यामध्ये नाथांनी सगळं सांगितलेलं आहे की कसं कीर्तन असतं, कसं असायला पाहिजे, कसं नसायला पाहिजे. त्यांचे शब्द पहा, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. एके ठिकाणी पाठभेद आहे, तिथं असं लिहिलं आहे जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री गुरुची. काही असलं तरी ती मूर्ती ठसावी असं कीर्तन असलं पाहिजे असं नाथ महाराज सांगतात. आता बाहेर जे कीर्तन आपण ऐकतो त्याच्याबद्दल काही बोलायला नको, त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही न घेण्यासारख्या गोष्टी असतात. हेही पुन्हा सद्गुरूचरणी आपण श्रवण करत असू तर लक्षात येतं की हे सगळं आसार आहे, हे बरोबर साराचं त्यानं बोललेलं आहे, ते एवढं आपण घेऊ आणि घरी जाऊ, एवढं फक्त पाहावं. साधन मार्गावरती पहिली एक सूचना आहे सद्गुरूंची की त्यानं निंदा करायला जाऊ नये आणि त्यानं स्तुतीही करायला जाऊ नये. चांगलं म्हणलं तर ठीक आहे, वाईटही म्हणायला जाऊ नये. म्हणजे समर्थ जे सांगतात की अशा प्रकारे कीर्तन करा, अशा प्रकारे करू नका, किंवा नाथ महाराज ह्या अभंगात जे सांगतायत याचा आधार घेऊन बाहेरच्या कीर्तनावरती टीका करू नये, पण याचा आधार घेऊन हे पाहावं की जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, असं आपलं कीर्तन सुरू आहे का. पुन्हा समजेल अशा सोप्या भाषेत सांगू का, आपलं कीर्तन कशाचं आहे माहिती आहे का, संसाराचं, प्रपंचाचं कीर्तन आहे.
म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की आपण कुठल्या कीर्तनात आहे. तिथून विषय वळवून परमार्थाकडे जर तो गेला तर कीर्तन हरिकीर्तन होतं आणि मग त्या कीर्तनामध्ये हरीची मूर्ती समोर येते. माऊली म्हणतात आत्मस्थितीचं वर्णन करताना एके ठिकाणी की समजा आरसे महाल आहे आणि सगळीकडे आपणच दिसत असू तर मग तिथं द्वैत कुठं राहिलं? सगळीकडे मीच आहे ना, अशी ज्ञानाची दृष्टी असते असं म्हणतात. सगळीकडे त्याला तोच दिसतो, हरीचीच मूर्ती दिसते. ही ते कीर्तन केल्यानंतरच घडून येईल, अन्यथा ती अवस्था येणार नाही. समर्थ पुढे म्हणतायत, आता काही मधल्या ओव्या घेतलेल्या नाहीत बरं का, त्या घेतल्या नाहीत अशासाठी कारण कीर्तनाचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनापेक्षा कीर्तनाचा गाभा आपण पाहतोय आणि तो गाभा बऱ्यापैकी आपला पाहून झालेला आहे. या पुढच्या ओळीत ते म्हणतात, प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. या एका फार महत्त्वाच्या विषयाकडे समर्थांनी निर्देश केला. आत्मज्ञानाविषयी दोन पद्धतीनं सांगता येतं. सगुणाच्या पद्धतीनं सांगता येतं आणि निर्गुणाच्या पद्धतीनं सांगता येतं. आता निंदा हा हेतू नाही आहे, पण जी तथ्यता आहे ती सांगतो. मार्ग तयार होतात. एक जर मुक्कामाचं ठिकाण असेल तर त्या मुक्कामाच्या ठिकाणासाठी जायला काही पायवाटा तयार होतात. तसा एक मार्ग जो आहे तो आजपर्यंत असं सांगत आला की सगुण पूजनामध्ये काही अर्थच नाही आहे, कारण सगुण मिथ्या आहे ना, कारण सगुण अनुभवाला येतं, इंद्रियांना कळतं, असा सगुणाचा अर्थ. त्यामुळे त्याच्यात अर्थ नाही, तुम्ही निर्गुण उपासनाच करा. आणि दुसरा मार्ग असा सांगायला गेला की निर्गुण कुठे कळणार आहे? आत्ता डोळे मिटल्यानंतर पांडुरंग दिसत नाही ना, डोळे उघडल्यानंतर दिसतोय, मग त्याच्याकडंच पहा. हाही सांगण्याचा एक विचार आला. या दोन्हीमधून परमार्थाचं नुकसान झालं. ते नुकसान होणार नाही जर आपण समर्थांनी सांगितलेला बोध नीटपणे पाहिला तर. सगुण रक्षून निर्गुण सांगावं असं समर्थांनी पुढं सांगितले, पलीकडच्या पानावरती आहे. हो, हे कीर्तनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माऊलींनी स्पष्ट दाखलाच दिलेला नाही, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. माऊली म्हणतात ना, मग कशाला सगुण निर्गुण वाद करायचा? पण कीर्तनामध्ये हे सांगणं आणि त्या दृष्टीनं सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे एकालाच महत्त्व दिलं तर दुसरा गौण ठरतो आणि दुसऱ्याला महत्त्व दिलं तर पहिला गौण ठरतो. म्हणजे रामचंद्रांची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती तितकीच महत्त्वाची आहे जितका आत्मबोध महत्त्वाचा आहे, आणि जितका आत्मबोध महत्त्वाचा आहे तितकीच ती मूर्ती पण महत्त्वाची आहे. हो की नाही? नाहीतर एका अंगानं परमार्थ सांगायला गेला तर मनुष्य आतमध्ये शिरणार नाही, आणि आतमध्ये शिरायला तो कशानं शिरणार ना? आत्ता आपण निरूपण श्रवणाला आलो ते कशानं आलो? निर्गुणानं आलो आहे का? निर्गुण बसलं इथं ऐकायला. देह आला, देहामध्ये मनानं विचार केला, बुद्धीनं निर्णय घेतला आणि इथं येऊन देह बसलेला आहे. श्रवण घडतंय कारण चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. तो नारायण बसलेला आहे म्हणून श्रवण घडतंय. अहो, पण ते श्रवण करायला देह लागतो. तसं आत्मबोध इंद्रियांच्या पलीकडं आहे, इंद्रियाला गोचर नाही आत्मा. पण त्या आत्मबोधापर्यंत जायला हा देह घेऊन सद्गुरू चरणी जावं लागतं, श्रवण करावं लागतं. सद्गुरू स्पर्श करतात किंवा सांगतात, अनुग्रह देतात. ही घटना घडावी लागते, बसावं लागतं देहाला घेऊन. म्हणजे सगुण आहे इथे, पण बोध निर्गुणाचा रक्षित करायचा आहे, साठवून ठेवायचं आहे, त्याचं रक्षण करायचं आहे. या मार्गानं उपदेश केला कीर्तनामध्ये तर कीर्तन फलीभूत होतं. हे समर्थांनी पटवून दिलेलं आहे. हे कीर्तन जेव्हा बाहेर येतं मग त्यावेळी त्या ठिकाणी दोन्ही गोष्टींचा समन्वय झालेला असतो. जसं जो अद्वैत सिद्धांत शंकराचार्यांनी सांगितला तो अलौकिकच आहे, पण तेच शंकराचार्य पांडुरंगापुढे उभे राहिले आणि काय म्हणाले? महायोगपीठे तटे भीमरथ्या म्हणाले ना. पांडुरंगाष्टक निघालं ना मुखातून. म्हणजे सगुणापुढे उभं राहून सगुणाची स्तुती केली जे अद्वैतामध्ये रत होते. म्हणून समर्थांचा आग्रह आहे की कीर्तन करणाऱ्यानं या दोन्ही गोष्टींचा समन्वय राखून कीर्तन करावं. रामचरित्र सांगू नये नुसतं,
नुसतं रामचरित्र न सांगता राम कसे आत्मस्थ होते आणि आत्मस्थ राहून युद्ध केलं, आत्मस्थ राहून लग्न केलं, आत्मस्थ राहून सर्व काही केलं, हे सांगणं आवश्यक आहे. ती आत्मस्थिती आली तर रामचरित्र खरं कळेल, ती आत्मस्थिती आली तर कृष्णचरित्र नीटपणे कळेल. हे सांगितलं तर ते खरं कीर्तन होईल. अशा दृष्टीनं समर्थांनी बोध केलेला आहे. पुढची ओवी पहा. ब्राह्मण्य रक्षावे आदरे, उपासनेची भजनद्वारे, गुरुपरंपरा निर्धारे, चळोची नेदावी. ब्राह्मण्य रक्षावे आदरे म्हणजे जातपात आणायची नाही बरं का. इथे ब्रह्मजानाती इति ब्राह्मणः, हे ब्राह्मण्य रक्षण करावं. आपला मार्ग आहे सद्गुरुपदिष्ट, तो जपून ठेवावा, त्याचं रक्षण करून आपल्या आत्मबोधाचं रक्षण करून राहावं. कारण देहाला कर्म हे अपरिहार्य आहे. कर्माशिवाय कोणताही देह राहू शकत नाही. अर्जुनाला भगवंत म्हणाले, मीच सगळं करतोय, मीच मारतोय, मीच मरतोय, मग युद्धही तूच कर, असं होत नाही. मी काही करणार नाही म्हणून जरी बसलो तरी बसण्याचं कर्म घडणारच आहे. त्यामुळं कर्मापासून देहाला सुटता येत नाही. त्याच्याकडं पर्याय एकच राहतो, ब्राह्मण्य रक्षण करण्याचा पर्याय राहतो. त्यामुळं आपली स्वरूपस्थिती आपण रक्षण करून राहावं. आणि मग समर्थ म्हणतात, उपासनेची भजनद्वारे, गुरुपरंपरा निर्धारे, चळोची नेदावी. एक धोका आहे बरं का व्यासपीठावरती बसून बोलण्याचा, खरंच धोका आहे. श्री महाराजांनी पण सांगितलेलं आहे, संतांच्या सहवासात राहिलं की वेदांत कानावरती पडतो, कानावरती पडला की बोलता येतो, बोलता यायला लागला की ज्याला बोलता येतो तो स्वतःला ज्ञानी समजायला लागतो. तत्त्वज्ञान शाब्दिक माहीत असून तो स्वतःला ज्ञानी समजतो आणि गुरुपरंपरा दूषित करतो. हे कीर्तनकारानं करू नये. समर्थ स्पष्टपणे सांगतात, समज करून घेऊ नये की मला कळलं, सांगण्याचं निमित्त इथं आहे फक्त. आणि हे असं असावं हे सुद्धा ज्यांना कळतं ते सुद्धा गुरुपरंपरा दूषित करतात. कारण ब्राह्मण्य रक्षण केलेलं नसतं. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तू आत्मा आहेस. ते तू म्हणजे तू देहरूपी आत्मा आहेस असं सांगितलेलं असत नाही. तत्वरूपानं आपण स्वरूप स्थितीनं आहोत. आपलं आत्मस्वरूप ते सत्य आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे आरशात दिसणारं हे रूप हे सत्य आहे आणि हे ब्रह्म आहे असं सांगितलेलं असत नाही. जे ब्रह्म सांगितलेलं आहे त्याचं ब्राह्मण्य रक्षण केलं गेलं नाही तर मग मनुष्याचा पाय घसरतो. पाय घसरला की परंपरा चळली जाते. म्हणून समर्थ म्हणतात, गुरुपरंपरा निर्धारे, चळोची नेदावी. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. हाच विषय मगाशी आपण पाहिला. सगुणाचं रक्षण करावं आणि मग निर्गुणाचं प्रतिपादन करावं. मगाशी बोलताना विषय असा आला की निर्गुणाचं रक्षण करावं, पण तो वेगळ्या दृष्टीनं आला. कारण निर्गुणत्व रक्षिलं पाहिजे मला माझ्या ठिकाणी, माझ्या बोधाचं रक्षण केलं पाहिजे, कारण देह कर्मांमध्ये राहणार आहे. पण इथं समर्थ सांगतायत, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. म्हणजे सगुणालाही राखावं पण निर्गुणाचा बोध दिला नाही असं करू नये. सगुण कथा या नाव कीर्तन. कसं होतं, आपल्यापाशी जे आहे त्यातून आपण प्रगट होत जातो. आपण बाहेर येतो ते आपल्यापाशी जे आहे त्यातून बाहेर येतो. पहा, एखादा कामी मनुष्य असेल तर कामातून बाहेर येईल, एखादा लोभी मनुष्य असेल तर लोभातून बाहेर येईल. आपल्यापाशी जी सामग्री आहे ती सामग्री टाकून आपल्याला प्रगट होता येत नाही. सगुण या शब्दाचा अर्थ आहे गुणासहित, आणि यातला गुण आहे तो सकाराचा गुण आहे. यातला स हा शब्द सतला निर्देशित करतो आणि सकाराचा गुण ज्याच्यापाशी एकवटलेला आहे ते सगुण इथं समर्थांना अपेक्षित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भावाचे मथिले निर्गुण संचले, तेहे उभे ठेले विटेवरी, तेथीचा आनंद वर्णवेना माये, उपमेसी काय देऊ तुला. म्हणजे पांडुरंग परमात्मा कोण आहे? भावाचे मथिले निर्गुण संचले, एकत्र झालेलं निर्गुणच आहे जो पांडुरंग परमात्मा आहे. आणि पांडुरंग परमात्माच ते एकत्र झालेलं निर्गुणत्व सोडून व्यापक होतो, त्यावेळी तोच निर्गुण परमात्मा आहे. काय अलौकिक बोध आहे पहा. म्हणजे इथे सगुण खऱ्या अर्थानं निर्गुणच झालं की नाही.
म्हणजे दोघांमधली सीमारेषाच संपून गेली. समर्थ म्हणून या ठिकाणी म्हणतात की सगुण कथा या नाव कीर्तन. असं जे सगुण आहे, आता इथं डोळ्यापुढे फक्त मूर्ती आणायची नाही बरं का, दत्तात्रेयांची, रामचंद्रांची, कृष्णाची, असं सगुण नाही. हे जे सगुण आहे हे निर्गुणाला चिकटलेलं सगुण आहे. सत्स्वरूपानं, शुद्ध अस्तित्व रूपानं दाटून राहिलेलं ब्रह्मस्वरूप, जे आपल्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपल्या देहाचा, लक्ष देऊन ऐका बरं का, आपल्या देहाचा, मनाचा, प्राणाचा सगळ्याचा लय झाल्यानंतर गुरुकृपेनं प्रचितीला येतं. त्याचं ते प्रचितीला येणं हे त्या ठिकाणी असतं की नसतं? असतं. असं हे निर्गुणाला चिकटलेलं सगुण आहे. या सगुणाची कथा कीर्तनात असली पाहिजे. म्हणजे आपल्या आत्मानुभूतीचा विस्तार, त्याचा प्रकर्ष कीर्तनामध्ये घडला पाहिजे. तर ते कीर्तन आपल्याला खऱ्या सगुणापासून लांब नेणार नाही. हा आत्मा जो आहे तोच सगुण रूपानं समोर उभा आहे. जसं वसिष्ठांना रामचंद्र म्हणाले नाहीत का, अनुग्रह द्या. वसिष्ठ म्हणाले तुझंच ज्ञान तुला देतो वगैरे वगैरे. तो जो आत्मा आहे तोच रामचंद्र आहे आणि तो रामचंद्रच हा आत्मा आहे. हे आपल्याला समजण्यासाठी आपल्या मर्यादा आपल्याला ओलांडाव्या लागतात. तर आपण खऱ्या सत्स्वरूपामध्ये शिरतो, खऱ्या शुद्ध अस्तित्वभावामध्ये शिरतो. नाहीतर अस्तित्वभाव आपल्यापाशी आहे जो दूषित आहे. दूषित म्हणजे आपण नाही असं कोणालाच वाटत नाही, आपण आहे असं सगळ्यांना वाटतं. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना वाटतं. मुंगीलाही तो भाव आहे की आपण आहे. पण हा दूषित तेव्हा आहे जेव्हा आपल्याला हा देहाच्या अंगानं वाटतो. म्हणजे देह आहे तर मी आहे, हा आपला अस्तित्वभाव आहे, म्हणून तो खोटा आहे. देह नसतानाही तू आहेस हे सद्गुरू दाखवून देतात. तिथं ती सीमारेषा धुसर होते निर्गुणाची आणि सगुणाची. या सगुण अवस्थेचं, या सगुण परमात्म्याचं कीर्तन पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे. सगुण कथा या नाव कीर्तन. मग ती दशाच अद्वैत दशा आहे. खरं म्हणजे हे शब्द व्यर्थच होतात एके ठिकाणी. समर्थांनी तसं दासबोधात सांगितलेलं आहे. निर्गुण म्हणणं परमात्म्याला हे सुद्धा चूक आहे म्हणतात. कारण तिथं काहीच नाही तर निर्गुण कोणाला म्हणणार? निर्गुण आपण सगुणात आहे म्हणून समोरच्याला निर्गुण म्हणावं लागतं की ते निर्गुण आहे. आपण रूपात आहे म्हणून त्याला म्हणावं लागतं तो अरूप आहे. आपण जन्मा आहे म्हणून त्याला म्हणावं लागतं तो अजन्मा आहे. पण तो अजन्मा, अरूप, निर्गुण या शब्दोक्तींच्या पलीकडचाच आहे ना, आहे की नाही? त्यामुळं खरी ही जी भाषा आहे अद्वैत म्हणजे निरूपण अशी वस्तुस्थिती नाही. कारण अद्वैताचं निरूपण करता येत नाही. पण अद्वैत म्हणजे निरूपण हे जेव्हा समर्थ म्हणतात त्यावेळी त्या दशेबद्दल बोलतात, ज्या दशेमध्ये अद्वैतता आहे, ज्या दशेमध्ये द्वैत नाही, ज्या अवस्थेमध्ये द्वैत नाही. आणि त्या अवस्थेचा संस्कार जेव्हा बुद्धीवरती होतो तेव्हा त्या बुद्धीमध्ये आत्मबोध किंवा आत्मस्थिती दृढ होते. म्हणूनच आत्मज्ञान हे अनुभवाचं नाही, निश्चयाचं आहे. अनुभवाचं असतं तर ते ढळलं असतं. ते निश्चयाचं याचसाठी आहे कारण त्याचा निश्चय साधनेनं पक्का होतो आणि मग तो दृढ धरला जातो. मग जर असं विवरण केलं गेलं नाही तर ते कीर्तन ठरेल का? असं विवरण गेलं नाही तर ते निरूपण ठरेल का? म्हणून तसं निरूपण असावं, तसं कीर्तन असावं ज्याच्यामध्ये अद्वैत सांगितलेलं आहे. मग इथे पहा, त्रैराशिक जुळलं, गणित जुळलं. सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे असं आपोआप घडलं. बोललं गेलं ते निर्गुणाबद्दल बोललं गेलं, पण तिथं सगुणाचं काय झालं? रक्षण घडलं. असो असा शब्द समर्थ वापरतात. म्हणजे पुष्कळ काही बोलून झाल्यानंतर असं एखाद्यानं म्हणावं तसं समर्थ म्हणतात. असो म्हटल्यानंतर समर्थ म्हणतात वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. म्हणजे कीर्तन कोण करावं? तर ज्याला अनुभव आहे त्यानं कीर्तन करावं. अनुभवाचा वक्ता पाहिजे, प्रचितीचा वक्ता पाहिजे, तर ऐकणाऱ्यांवरती परिणाम होतो. नाहीतर ती एक गोष्ट आहे, गूळ खायला सांगितला, गूळ खाऊ नको म्हणून सांगितला, आपण स्वतःच गूळ खात होते म्हणून सांगणाऱ्यावर परिणाम झाला नाही. कोण ती गोष्ट बुद्धांची म्हणून सांगतं, कोण पैगंबरांची सांगतं. पण गोष्टीचा इत्यर्थ असा की जे आचरणात नाही, जे अनुभवात नाही, ते सांगण्यानं परिणाम होणार नाही.
म्हणून सुरुवातीला निरूपणाचं म्हटलं की आज अलौकिक भाग्याचा दिवस आहे की जे खरोखरच मूर्तिमंत कीर्तनाचं स्वरूप आहे, मूर्तिमंत नवविधा भक्तीचं स्वरूप आहे, तेच नवविधा भक्ती श्रवण करायला आलेली आहेत. असा योग फक्त श्री महाराजांच्या स्वामीजींच्या कृपेनं घडून येतो, अन्यथा घडून येऊ शकत नाही. ठरवून काही गोष्टी घडत नसतात, करुणेनं त्या ठरवलेल्या गेलेल्या असतात सद्गुरू तत्वाकडनं. असो, इथेही असो. समर्थ नंतर म्हणतात, कीर्तने महादोष जाती, शेवट आलाय समासाचा. सकळ रक्षून ज्ञान सांगे, जेणे वेदज्ञान न भंगे, उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी. कीर्तनाचे परिणाम सांगतात समर्थ. असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. आत्तापर्यंत पाहिलेला हा सगळा विषय ही अशी दुसरी भक्ती आहे की तिथं भगवंताचंच कीर्तन पाहिजे, भगवंताच्याच गुणानुवादाचा विषय पाहिजे, अन्य कुठलाही विषय नसला पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी स्थिर राहू. कारण आपला जीवभाव इतका निसरडा आहे की पहा, सांगू का खरंच, मी कोणी वाईट वाटून घेऊ नका. ज्यावेळी मिसळ या शब्दावरून विनोद आला त्यावेळी आपण विनोदात रमून गेलो. पहा, हसलो की नाही आपण मनापासून, कारण त्या गुणामध्ये आपण रमलो. हे आपलं रमण आहे. म्हणजे पहा किती सूक्ष्म आहे. असं आनंदाचं भरतं रामचंद्रांचं नाव घेतल्यानंतर बरं आलं नाही, मिसळीचं नाव घातल्यानंतर बरं आत्मवृत्ती आली लगेच बाहेर. असे आपले गुण चिकटलेले आहेत. म्हणून भगवंतांच्या गुणानुवर्णनाचं कीर्तन जर नसेल तर आपली वाट घसरणार. समर्थ सावध करतात पदोपदी, कसं असावं, कसं ऐकावं, कसं बोलावं, कसं ते ग्रहण करावं. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. अगदी सोपं आणि थोडक्यात आणि मुद्द्याचं सांगूया. महादोष जाणं म्हणजे देहबुद्धी जाणं, उत्तम गती प्राप्त होणं म्हणजे पण देहबुद्धीच जाणं. आपल्या आतमध्ये चैतन्य खेळत आहे आणि चैतन्य गतिमान आहे. थोडंसं सूक्ष्मात जाऊन सांगतो बरं का, चुकून कोणाला जांभई आली तर क्षमा. ब्रह्म जे आहे ना ते अचल आहे, निश्चळ आहे. चैतन्य निश्चळ नाही आहे. चैतन्यामध्ये सूक्ष्म हालचाल आहे, जी हालचाल आपल्या सहस्रदळ स्थानामध्ये आहे. त्या हालचालीलाच तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणती ते, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे चैतन्य खेळतं म्हणून देह खेळतो. आता ते सांगत बसत नाही, देह म्हणजे पंचेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी, ते सगळं आलं देहामध्ये, सगळं आलं ऐकायचं. हा देह त्या चैतन्याची हालचाल आहे म्हणून हालचाल करू शकतो. पण जे परब्रह्म सत्ता आहे ती निश्चळ आहे. हालचाल या चैतन्यापाशी तेवढी आहे. त्यामुळं ते चैतन्य गतिमान आहे. आणि हे गतिमान असलेलं चैतन्य प्रत्येक इंद्रियांच्या मार्फत बाहेर धावत असतं. आपलं महात्म्यांचं नाही बरं का. असं पहा, पुन्हा मिसळच बघू. आता मिसळ ठरलेलं आहे आपलं. मिसळ ज्यावेळी पाहायला जातो आपण त्यावेळी तिकडे धाव आहे चैतन्याची. चैतन्याची धाव डोळ्यातून बाहेर आल्याशिवाय त्याचं ज्ञान मिसळीचं आपल्याला होऊ शकत नाही. तोंडाला पाणी सुटू शकत नाही. असं होत नाही की मेलेल्या मनुष्याच्या तोंडाला पाणी सुटलं, असं होत नाही. मेलेल्या मनुष्यानं कीर्तन ऐकलं आणि तो अंतर्मुख झाला, असं होत नाही. म्हणजे बहिर्मुखतेसाठी कारण काय आहे? चैतन्य आहे. अंतर्मुखतेसाठीही कारण चैतन्यच आहे. आपलं कसं झालं आहे, घड्याला 100 भोकं पाडलेली आहेत, मग चैतन्य 100 भोकांमधनं प्रवाहित होत राहतं. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये ते एकवटतं. हाताकडं पहा बरं का, एकवटतं आणि आपल्या भ्रूमध्य ठिकाणातून आपल्या सहस्रदळ स्थानाकडं चिदाकाशाच्या प्रांतामधून जातं. हे त्याचं वर जाणं सुषुम्नेच्या मार्गानं घडतं. आणि असं घडणं म्हणजे उत्तम गती आहे. ते खाली येणं म्हणजे अधम गती आहे. ते खाली त्याचं असतं जो विषयासक्त आहे, दृश्यामध्ये लिप्त आहे, ज्यानं देहाला सत्यत्व दिलेलं आहे, ज्याच्यासाठी जीवभाव हे एकमेव सत्य आहे.
आणि ब्रह्मभाव हे थोतांड आहे, त्याच्यासाठी अधमगती असते. उत्तम गती त्याच्यासाठी असते ज्याच्यामध्ये ते चैतन्य एकवटून आता ते वर गेलेलं आहे. आता हे शिकवावं लागतं, शिकावं पण लागतं. शरण जाऊन कळवून घ्यावं लागतं. कळत नसेल तर शरण जाऊन कळत नाही हे कबूल करावं लागतं. कबूल केलं नाही, आपल्याच शहाणपणात आपण राहिलो तर आपण आपल्याच अनुभवांच्या शहाणपणात शिरतो आणि ऊर्ध्वगामी न होता अधोगामीच होत राहतो. पहा, हे साधन बरोबर होतं आहे का? पहा, ही बैठक बरोबर होती आहे का? पहा महाराज, मी नाम बरोबर घेतोय ना? श्री महाराजांनी नाम कसं घ्यायचं 365 प्रवचनांमध्ये सांगितलं आहे. पण आपण गप्पा मारताना, टी व्ही बघताना नाम घेत राहिलो तर मला तो कर्मी फिरे, जिव्हा फिरे, मुख माई, मन तो दाही दिस फिरे, येतो सुमिरन नाही, असं घडणार आपलं. म्हणजे नाम कसं घेतलं पाहिजे? नाम, नामी, नामधारक या एक भावानं नाम घेतलं तर जिथं नामी बसलेला आहे, ज्याचं ते नाम आहे, जो नामधारक आहे, ते सगळे एका ठिकाणी मिळतील, एकाच चौकामध्ये. ते जेव्हा मिळतील तेव्हा उत्तम गती होईल, तेव्हा त्रिपुटीचा नाश होईल ना. ध्येय ध्याता ध्यान वेगळंच ठेवून जर ध्यानाला बसलो तर ध्यान कसं होणार? ध्यानाला बसतानाच ध्येय ध्याता ध्यान एकच आहे, मी तेच आहे, हा दृढभाव धरूनच ध्यानाला बसायला शिकवले ना. का देह वेगळा आहे म्हणून मी वेगळा, देह वेगळा, सगळं वेगळं वेगळं असं करून ध्यानाला बसायला शिकवलं आहे. आत्मभाव आरूढ करून घेऊन ध्यानाची बैठक बसली पाहिजे, मग ध्यान घडलं पाहिजे. तसं घडलं तर चैतन्याचा प्रवाह एकवटेल, कारण ते गतिरूप आहे. बघितलं आपण मगाशी विषय. गतिरूप असलेलं चैतन्य एकवटून पहिल्यांदा भ्रूमध्यस्थानापाशी येईल, भ्रूमध्यस्थानातून ते ऊर्ध्वगामी होईल आणि मग त्या ठिकाणी लक्षणं दिसतील आपल्याला. परमार्थ हे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असं शास्त्र आहे. बोल घेवढं शास्त्र नाही. म्हणजे डोळे मिटून अगदी असं तल्लीनतेनं बसलो आपण, किंवा अगदी म्हणजे नाम आणि माळ माझ्या हातातून कधी सुटलीच नाही असं आपण वागलो तर आपल्या वर्तवणुकीतून आपण सद्गुरूंना दाखवून देऊ की आपण किती सद्भक्त आहोत, हा आपला भ्रम आहे. आपली अवस्था सद्गुरूंना कळत असते, कारण ती लक्षणांमधून प्रगट होत असते. जो भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थिर झाला आणि उत्तम गतीला पोहोचला त्याचा श्वास सूक्ष्म होणारच होणार. नासा पुटवणी वारा, जो जातसे आंघोळे बारा, तो गचिये धरुनी माघारा आतू घाली, हे त्याच्या बाबतीत घडणारच. इडा आणि पिंगळा तिथं सूक्ष्म होणारच. सूक्ष्म झाल्यानंतर त्या सुषुम्नेमध्ये शिरणारच आणि श्वासाची गती पवनामध्ये रूपांतरित होणारच. तिथं मन आणि पवनाची गाठ पडणारच आणि मग ती गाठ आपल्याला चिदाकाशामध्ये नेऊन तिथं मनाचा लय होणारच. असं होणं चकार आहे प्रत्येक गोष्टीत. असं होणं म्हणजे उत्तम गती आहे, जी कीर्तनानं साध्य होते. मग आता हे कीर्तन फक्त बाह्य कीर्तन असेल का? फक्त जाता जाता ऐकलेलं कीर्तन असेल का? फक्त मला पुस्तकातून ज्ञान मिळालं म्हणून केलेलं कीर्तन असेल का? नाही. हे हरि कीर्तन आहे. हे आपुल्या सुखस्वार्था केलेलं कीर्तन आहे. हे आपल्या आत आपल्या प्रयत्नांनी जाणीवपूर्वक केलेल्या जाणीवेनं आणि त्या ठिकाणी ठेवलेल्या प्रयत्नानं सद्गुरू कृपेनं घडणारं कीर्तन आहे. असं जर असेल तर त्या कीर्तनानं महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती. मग पुढचं खरं सांगायची गरजच नाही. कीर्तने होय भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. संदेह ही गोष्ट जीवभावाला निर्देशित करते आणि संदेह नसणं म्हणजेच आत्मभाव असणं आहे. अशा आत्मभावात असलेले समर्थ सांगतात की यात काही संशय नाही की आता भगवत प्राप्ती निश्चित होणार. मग आता पहा, हे आत्तापर्यंतचं जर आपण निरूपण ऐकलं तर याच्यामध्ये भगवंत कुठे आहे? आतच आहे ना. तोच आहे ना आपण, का तो बाहेर आहे? मुळीच नाही. तो बाहेर असता तर त्याच्या कीर्तनानं, त्याच्या साधनेनं ही भगवत प्राप्ती झाली नसती जी उत्तम गतीनं प्राप्त होते. म्हणून तो आतच आहे. त्याची खूण बाहेरून तपासावी लागते. म्हणून त्याचं रक्षण अशा प्रकारे करावं लागतं. असं कीर्तन सांभाळावं लागतं. कीर्तने आवेग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, असं समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात. निश्चय सापडतो म्हणतात कीर्तनामुळं. कुठला तरी बाजारात सिनेमा आलेला आहे, आपल्याला माहिती पण नाही तो सिनेमा आलेला आहे. पेपर आपण वाचत नाही, मोबाईल अनावश्यक पाहत नाही, त्यामुळे तो चित्रपट आहे कळणार कसं? पण आजूबाजूच्या लोकांकडून आपण ऐकतो
मग आपल्याला त्या चित्रपटाबद्दल कळतं, मग त्या चित्रपटाच्या दिशेनं आपण जातो, निश्चय करून जातो. निश्चय सापडला आपल्याला, पण प्रपंचाच्या कीर्तनात सापडला. आत्म्याचा निश्चय हरिकीर्तनामध्ये सापडतो असं समर्थ सांगतात. कारण हरिकीर्तनाच्या गोष्टी केल्या जातात. महाभारतातील एक गोष्ट सांगतो, थोडासा वेळ आहे. जेव्हा जेव्हा कौरव एकत्र यायचे ना, दुर्योधन, दुःशासन, त्यांना सामील असलेला कर्ण वगैरे वगैरे, त्यावेळी ते सतत याच गोष्टींबद्दल बोलायचे की कसं पांडवांना मारता येईल, कसं आम्हाला सिंहासन बळकावता येईल. मित्र सांगायचे त्याला, अरे तुझे वडील पितृप्रेमामध्ये बुडलेले आहेत, तू त्यांना धमकी दे, मी आत्महत्या करतो. तू धमकी दिली रे दिली की ते तुझ्या प्रेमाला बधणार आहेत आणि तुलाच देणार आहेत सिंहासन, ते काही पांडवांचं ऐकणार नाहीत. असा हा दुर्योधन, त्याला फूस घालणारे असे सगळे मित्र. हा प्रसंग थोडासा आपल्या डोळ्यांपुढे आणा. आणि कसलं कीर्तन चाललं आहे हो, द्वेषाचं कीर्तन चाललं आहे. चाललं आहे ना, मत्सराचं कीर्तन चाललेलं आहे, दंभाचं कीर्तन चाललेलं आहे. त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला जे शक्य नाही, एक क्षणही करणं टिकणं शक्य नव्हतं अर्जुनापुढं, पण या नको त्या कीर्तनाचा परिणाम असा झाला की तो युद्धाला उभा राहिला. या नको त्या कीर्तनाचा परिणाम असा झाला की दुर्योधनानं नाना यत्न करून पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण परमात्मा आहे हे सगळ्यांना माहीत होतं, पण खरं माहीत होतं, शाब्दिक माहीत होतं. तसं आपलं शाब्दिक शरण जाणं असतं सद्गुरूंना. सद्गुरू असं करतो आपण, हे शाब्दिक शरण जाणं उपयोगाचं नाही. खरं खरं पटतं का आपल्याला की ते सद्गुरू आहेत, ते परब्रह्म आहेत. इथं भाऊसाहेब केतकरांची खूप आठवण येते की खरंच तेच आहेत, केवळ ते आहेत असा भाव त्यांच्या ठिकाणी होता. ते अगदी विकल झालेले. आपण त्यांची गोष्ट काल ऐकली. मला कशासाठी ठेवले म्हणाले, श्री महाराज म्हणाले कुठलंही इंद्रिय जागं नसतानाही समाधान राखता येतं यासाठी तुला ठेवलेलं आहे असं श्री महाराज म्हणाले. त्यावरती भाऊसाहेब जे म्हणाले ते खरं कीर्तन आहे बरं का. भाऊसाहेबांचे शब्द आहेत, जी महाराज. हे जी महाराज हे कीर्तन आहे. हे न करता आपण षड्रिपूंचं कीर्तन केलं तर आपली दशा कौरवांसारखी होणार आहे. आणि जी महाराज हेच कीर्तन अर्जुनानं केलं. फक्त तिथं महाराज नव्हते, तिथं भगवंत होते, श्रीकृष्ण होते. जी महाराज हे कीर्तन केलं तर तो युद्ध जिंकला. असं समजू नका ते काही हजारो वर्षांपूर्वी युद्ध झालं. आज नको ते आपल्याला मोबाईलमध्ये दिसलं, नको ते आपल्याला समाजामध्ये दिसलं, नको तो पदार्थ दिसला की आत हल्ला होतोच आपल्या राज्यावरती कौरवांचा. तिथं आपला सापेक्ष आपल्या मदतीला पाहिजे, आपल्या परमात्म स्वरूपाचं स्मरण आपल्या मदतीला पाहिजे. तिथं जी महाराज हे कीर्तन आपल्या मदतीला पाहिजे. ते कीर्तन मदतीला नसेल तर आपला निश्चय टिकणार नाही. निश्चय टिकण्यासाठी निश्चय आधी सापडावा लागेल. समर्थ म्हणतात तो कीर्तनामध्ये सापडतो. कशाचा निश्चय करायचा आहे हे सद्गुरू सांगतात. कुणीही सांगून हा निश्चय होणार नाही बरं का. म्हणून समर्थांचा एकूण एक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कीर्तन कोण करावं? ज्याला प्रचिती आहे त्यानं कीर्तन करावं. तू ब्रह्म आहेस हे कोण सांगावं? सद्गुरूंनीच सांगावं. त्यांनी सांगितलं तर त्याचा निश्चय सापडेल. त्यांनी सांगितलं तर तो निश्चय धरता येईल. एकदा निश्चय धरता आला की मग तिथं भगवत प्राप्ती झालीच म्हणून समजा. समर्थ म्हणतात कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयाचा. इकडेही राहत नाही तिकडेही राहत नाही असं हरिकीर्तनाचं महात्म्य आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे अशी जी ओवी आहे त्याची फोड करताना दासराम महाराज म्हणायचे प्रायश्चित्ताचे म्हणजे प्रायः चित्ताचे व्यवसाय बदलतात कीर्तनामुळं असं म्हणायचे. बहिर्मुख असलेलं चित्त अंतर्मुख व्हायला लागतं. अशा गोष्टी कीर्तनामध्ये घडतात. जिथं कीर्तन आहे तिथे मी साक्षात उभा आहे असं भगवंतांचं वचन आहे. आता तो जर साक्षात उभा असेल तर तिथं बोध लपून राहील का?
पण त्या पद्धतीनं निरूपण श्रवण झालं असेल, त्या पद्धतीनं कीर्तन केलं गेलं असेल तर आपण त्या अवस्थेमध्ये राहू की इथे याच क्षणी याच ठिकाणी, लक्ष देऊन ऐका बरं का, इथे याच क्षणी याच ठिकाणी पहा, आत्ता हा श्वास आत गेला आणि अजून तो बाहेर यायचा आहे, तर याच श्वासाच्या अंतरामध्ये इथेच परमात्म स्वरूप आहे. सूक्ष्मतेनं इथेच श्रोता वक्ता लपलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांमध्ये, घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये, जाणून घेण्याच्या अवस्थेमध्येच इकडचं आणि तिकडचं लपलेलं आहे. दोन्हीकडे तोच व्यापून आहे, तर तो परमात्मा साक्षात्काराला येतो. म्हणजे त्याला असणं आणि नसणं नाही आहे. आत्ताची जी ही स्थिती आहे, ही या स्थितीमध्ये इथे या क्षणीच आत्मस्वरूप आहे आणि कुठे नाहीच आहे. आणि कुठे शोधायला गेलो तर ते सापडणार नाही आहे. सापडेल ते याच क्षणी सापडेल, इथे मध्ये. मग जे मध्ये आहे ते अलीकडे आणि पलीकडे आहे. बरोबर ना? श्रोतया वक्तयाचा संदेह अशा प्रकारे कीर्तनात जातो. जे सांगितलं गेलेलं आहे ते आत्मप्रचितीतून आलेलं असेल तर ती गुरुप्रचिती म्हणून ग्रहण केली जाते आणि गुरुप्रचितीला धरून आत्मप्रचितीपर्यंतचा प्रवास घडतो. असं हे कीर्तन समर्थांना या समासामध्ये, या कीर्तन भक्तीमध्ये अपेक्षित आहे. या प्रत्येक समासाच्या शीर्षकामध्ये भक्ती हा शब्द आहे. खरं म्हणजे आता नवविधा भक्ती सांगतो असं म्हणून श्रवण, मग कीर्तन असं सांगायला काय हरकत होती. कीर्तन भक्ती सांगितली, नुसतं कीर्तन नाही सांगितलं. ही भक्ती होण्यासाठी म्हणजे हे एकरूपत्व येण्यासाठी अशा प्रकारे कीर्तन घडलं पाहिजे की जिथे करणारा शिल्लक नाही राहिला पाहिजे, ऐकणारा शिल्लक नाही राहिला पाहिजे. तर ज्याच्या सत्तेवरती घडत आहे तो सर्वत्र व्यापून राहील, सर्वत्र साक्षात्काराला येईल, आत्ता या क्षणी प्रचितीला येईल. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी आपण, म्हणजे नारद मुनी. तेणे नारद तोची नारायण. पहा, आपण जो विषय पाहतोय तोच समर्थ सांगतायत. तेणे नारद तोची नारायण बोली जेत, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. परमात्म्याला सुख होतं. आता जो सुखरूप आहे त्याला सुख होतं असं समर्थ म्हणतात. खरं पाहता तो सुखरूपच आहे ना, त्याला वेगळं सुख काय होणार आहे, पण तरीही तो सुखरूप होतो. भागवतामध्ये गोष्ट येते, भगवान श्रीकृष्ण लीला करत होते गोकुळात. अनेक गायी होत्या, गोपी होत्या, गोप होते, खेळ चाललेले होते. ते बघून ब्रह्मदेवाला काय असूया आली, काय आलं कोणास ठाऊक. त्यानं असं ठरवलं की हे सगळं आपण अदृश्य करूया. मी ब्रह्मदेव ना, तर मी आता हे सगळं नष्ट करतो. म्हणून त्यानं नष्ट केलं सगळं. तर भगवंतांनी आपल्या योगमायेनं गोपही बनवले, गोपीही बनवल्या, गायी पण बनवल्या, स्वतःही झाले आणि खेळ खेळायला लागले. खरं जेव्हा कीर्तन घडतं ना, तेव्हा असं भगवंताचं कीर्तन भगवंत होऊन ऐकतो आणि कीर्तन रंग दाटून राहतो. ही कीर्तन भक्ती आहे जी समर्थांना अपेक्षित आहे. म्हणून त्या कीर्तनाप्रती भगवंतांचं प्रेम आहे. प्रत्यक्ष आज स्वामीजी आले श्रवणाला, कृपा आहे त्यांची. आपल्या सगळ्यांवर त्यांची कृपा राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. कीर्तन भक्ती ही न संपणारी आहे बरं का. जसं काल आपण पाहिलं की पेरी अनेक परी ऊस एक, असं तुकाराम महाराज म्हणतात. पेऱ्या पुष्कळ आहेत पण ऊस मात्र एक आहे. तसं हे भक्ती प्रकार आहेत. त्यामुळं असं पहा, आपण जेव्हा शांतपणे नामस्मरणाला बसलो आहे त्यावेळी पण कीर्तनच सुरू आहे ना आतमध्ये, का नाही? कीर्तनच सुरू आहे. पादसेवन भक्ती ही सद्गुरुपदिष्ट ध्यानाची साधनाच आहे. जी ध्यानाची साधना थोडी आत्ता आपण कीर्तन भक्तीत पाहिली, तीच ध्यानाची साधना अर्चन भक्तीत आहे, वंदन भक्तीत आहे. साधनेनंच व्यापलेली ही भक्ती आहे जी 9 प्रकारांनी समोर येते. तुम्हाला जे जमतं, तुम्हाला जे आत्ता करता येतं ते तुम्ही आत्ता करणं आवश्यक आहे हे संत आपल्याला सांगतात. म्हणून परमार्थाच्या तातडीची अपेक्षा धरतात.
प्रत्येक पातळीवरती वेगवेगळा बोध आहे. आत्ता हा बोध आहे, नंतर तो बोध आहे. हा बोध आत्ता माझ्या आवाक्याचा नाही, ही साधना आत्ता माझ्या आवाक्याची नाही. हे काय हे गहन सांगितलं बाबा, ऊर्ध्वगामी चैतन्याचा प्रवाह, हे कुठून आम्हाला कळायचं? असा विचार करायची गरज नाही आहे. हे आपण या निरूपणांमधून, या नवविधा भक्तीतून शिकायला पाहिजे. आत्ता आपल्या चर्मचक्षू, आपल्यापाशी नाही ज्ञानचक्षू, पण आपल्या चर्मचक्षूंना दिसतात ना, हे दिसतायत ना पाय, तर डोकं ठेवता येतं ना, एवढं तरी करता येतं ना. लोळण घेता येते की नाही आपल्याला? मग लोळण घ्यावी. हां, स्वामीजी आलेले होते सांगलीला, त्यावेळी त्यांनी लोळण घेतली समाधीच्या पुढे, मामा महाराजांच्या, दासराम महाराजांच्या. आपल्याला काही शिकायचं का नाही त्यातून? त्यामुळं परमार्थ आपल्याला किती कळतो हे पाहायला जाऊ नये. आपल्याला तो आत्ता करता येतो का? आपल्याला आत्ता प्रयत्न करता येतो का नाम घ्यायचा? आत्ता आपल्याला प्रयत्न करता येतो का डोळे मिटून बसण्याचा? एवढंच पाहावं. तिथे सद्गुरू असतात आशीर्वाद रूपानं. एवढी किमान अपेक्षा आहे या नवविधा भक्तीमध्ये. मग खोलातील विषय आपण यथावकाश बघणारच आहे. आज निरूपण सेवेला इथंच विराम देतोय. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.